हा भी काफी असं म्हटलं तरी हरकत नाही. सरांना बघणारा जो प्रत्येक जण आहे तो त्यांच्याकडनं भारावूनच गेलेला असतो. अशा सरांचं पहिल्यापासूनच जीवन कसं झालं आणि ते घडत कसे गेले याची एक छोटीशी फिल्म आम्ही तयार केलेली आहे, फोटो. ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नागपूर जवळ असणारं एक छोटंसं गाव शिवापूर. या गावामध्ये अतिशय साधे आणि सरळ असे असणारे राहत होते नथुजी राघोजी भेंडे आणि सौ चंद्रभागा नथुजी भेंडे. त्यांना 4 अपत्य झाली बरं का. त्यातलं पहिलं 1 जानेवारी 1950 मध्ये जन्माला आलं आणि तेच म्हणजे आजचे डॉक्टर वासुदेव नथुजी भेंडे. भेंडे सरांचं 1ली ते 4थीचं शिक्षण या शिवापूरमध्येच झालं बरं का. ग्रामपंचायत मराठी शाळेमध्ये त्यांचं हे शिक्षण झालं. गावामध्ये 5वीची शाळाच नसल्याने जवळच बेसूर नावाचं मावशीचं गाव होतं आणि या गावाला त्यांनी 5वीचं 1 वर्ष मावशीकडे राहूनच शिक्षण घेतलं. आणि मला वाटतं खरं तर या बेसूर नावाच्या गावातूनच यांना सूर गवसले असावे. त्यानंतर वडील सर्व कुटुंबासह नागपूरमध्ये स्थायिक झाले. नंतर 6वी ते 10वीचं शिक्षण हे विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केलं. नागपूरमध्ये भाड्याचं घर, मुलांचा शिक्षणाचा खर्च, त्यामुळे पैशाची अडचण भासू लागली. त्याचवेळी त्यांचा जिवलग मित्र म्हणजेच रामचंद्र चौधरी यांच्यासोबत भेंडे सरांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुद्धा केला आणि त्यातूनच 10वीच्या बोर्ड एक्झामच्या परीक्षेचे जेमतेम पैसे त्यांनी उभे केले आणि 10वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलं. आणि त्या पुढचं शिक्षण ओपन मेरिट स्कॉलरशिपमधून पूर्ण केलं. या स्कॉलरशिपमुळेच 11वीचं शिक्षण मोहता कॉलेज ऑफ सायन्स इथे झालं आणि पुढे BSc पर्यंत त्यांनी तिथेच शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच काळात काही मुलांच्या घरी जाऊन त्यांनी ट्युशन्स घेतल्या आणि अशी छोटी मोठी कामं करून त्यांनी कॉलेजला जायला एक सायकल विकत घेतली. असं करता करता ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत नंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर मात्र MScला ॲडमिशन घेतली. पण घरात पैशाची अडचण, मोठ्या बहिणीचं लग्न यामुळे त्यांना 2य वर्षाची परीक्षा देता आली नाही आणि त्या वर्षी त्यांनी गॅप घेतला. आणि MScच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागण्या अगोदरच जून 74ला धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरीही मिळाली. आता कॉलेजची नोकरी मिळाल्यावर सगळंच बदललं. 5 वर्षाचा सायकलचा प्रवास संपून दुचाकी लुना आली. आणि 1976ला नागपूरमध्येच नंदनवन येथे स्वतःचे रो हाऊस घेतले आणि यानंतर लहान भाऊ संजय भेंडे यांचे शिक्षण आणि बहीण जिजाचे लग्न या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या. 15 जून 1978 टर्निंग पॉईंट. लता माणिकराव पाटील यांच्यासोबत नागपूरमध्ये विवाह झाला. यावेळी लग्नात सासऱ्यांकडून बजाज कंपनीची प्रिया नावाची स्कूटर भेट म्हणून मिळाली. पुढे ही स्कूटर त्यांनी वापरली. आता मात्र संसार, नोकरी उत्तम चालले होते. 20 ऑक्टोबर 1979ला त्यांना पहिली मुलगी झाली, सोनाली. त्यानंतर PhDसाठी UGC फेलोशिप त्यांना मिळाली आणि PhDसाठी 1 वर्ष आग्रा इथे राहून त्यांनी 1985मध्ये फिजिक्स या विषयात PhD करता संशोधन पूर्ण केलं. आणि त्याच दरम्यान 20 एप्रिल 1985ला शिल्पा या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. नागपूरमध्ये परत आल्यावर धरमपेठ कॉलेजमध्ये त्यांनी परत शिकवण्याचं काम सुरू केलं. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष असल्याने अनेक कामं त्यांच्या डोक्यावर होती आणि याच वेळी बाबासाहेब घटाटे यांनी नाशिकचा प्रस्ताव आणला. हो, नाशिकला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपलची पोस्ट
चांगला स्कोपही मिळेल. भोसला कॉलेज नुकतेच 1986ला सुरू झाले होते. विद्यार्थी संख्या कमी, भला मोठा कॅम्पस, दाट झाडी, नव्याने सर्व काही सुरू करायचं होतं. आणि जून 1987ला भोसलामध्ये रुजू झाले. सुरुवातीला छोटी 2 खोल्यांची रूम मिळाली. हळूहळू कामे वाढत गेली. आणि हे करत असतानाच डिफेन्स मिनिस्ट्रीमार्फत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, मोटिवेशन मिळावं म्हणून रणगाडा मिळवला, जो आजही भोसला कॉलेजच्या प्रवेशद्वारावर दिमाखात उभा आहे. हो, विद्यार्थी संख्यासुद्धा त्या काळात 40 ते 2,500 पर्यंत वाढवले. निवासी विद्यार्थी 20 वरनं 300 पर्यंत नेलेत. भोसला मिलिटरी कॉलेजच्या विविध कार्यक्रमांना प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस अशा गणमान्य व्यक्तींना आणून भोसलाचे नाव नाशिकच नाही तर भारतात सर्वदूर पोहोचवण्यात सरांचा मोठा वाटा आहे. कॉलेजच्या कामात 24 तास स्वतःला वाहून घेतलं होतं. सर्व काही कॉलेजसाठी असं असतानाच 1988मध्ये मोठी मुलगी सोनाली वयाच्या 9व्या वर्षी कावीळ आजाराने मृत्यू पावली. याच दरम्यान विद्यापीठाचे ॲप्रुव्हल, सेमिनार, वर्कशॉप, शिक्षकांसाठी रिफ्रेशर कोर्सेस या सगळ्यांसाठी डिफेन्सच्या देवळाली कॅम्पवरनं कर्नल, मेजर, ब्रिगेडियर, लेफ्टनंट जनरल असे अनेक डिफेन्सचे अधिकारी डिफेन्स स्टडी शिकवण्यासाठी मिळवले. या सगळ्यामध्ये मुलीचे दुःख विसरून गेले. 1992मध्ये भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन केले. नॅशनल काँग्रेस फॉर डिफेन्स स्टडी अलाहाबाद विद्यापीठाच्या वतीने भोसलामध्ये आयोजित केली होती. याच काळात मेजर कुलकर्णी, YP कुलकर्णी, नानासाहेब गर्गे, दादासाहेब रत्नपारखी या सगळ्यांचं त्यांना खूप मोलाचं सहकार्य मिळालं. या सर्व वाटचालीत संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री वीरेनजी शहा यांचे विशेष सहकार्य लाभले. खरं तर भेंडे सर म्हणजे शिक्षक आणि मॅनेजमेंट यांच्यामधले दुवा होते. सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन आणि सगळ्या मॅनेजमेंटला व्यवस्थित वळण लावून सर्वांच्या मदतीने भोसलाचे रूपांतर भव्य कॉलेजमध्ये झाले. त्यांच्या या सगळ्या कार्यामुळे लायन्स क्लबतर्फे त्यांना आयडियल प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाला. हो, आणि सार्वजनिक वाचनालयामार्फत दिला जाणारा आयडियल टीचर अवॉर्डही मिळाला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या धर्तीवर वर्ल्ड हुज हू यामध्येही त्यांचे नाव सम्मिलित झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेट, अकॅडमिक काउन्सिल बोर्ड ऑफ स्टडीज आणि इतर अनेक समित्यांवर सुद्धा काम केलं. 2 एप्रिल 1990 शलाका या तिसऱ्या मुलीचा जन्म झाला. 2002मध्ये डिफेन्स स्टडीजच्या 15व्या नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले. याच दरम्यान नाशिकमधल्या काही तरुण मंडळींनी विश्वास कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्येही सरांचा मोठा वाटा होता. 2004मध्ये त्यांनी भोसलामधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. हो, आणि त्याचवेळी त्यांचे मित्र प्रिन्सिपल हरीश आडके यांच्या ओळखीने अशोक सावंत यांच्या GD सावंत महाविद्यालयामध्ये पुनश्च हरिओम म्हणून काम सुरू केले. सुचेतानगर इथे एक छोटंसं कॉलेज होतं. GD सावंत महाविद्यालय नवेच असल्यामुळे विद्यापीठाची बरीच कामे त्यांनी केली. विद्यापीठाकडून ॲप्रुव्हल आणण्याबरोबरच कॉलेजचा पाथर्डीला मोठ्या बिल्डिंगमध्ये प्रवेश झाला आणि जोमाने काम सुरू झाले. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सगळ्या कॉलेजसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणणे, सेमिनार घेणे, विद्यार्थ्यांच्या मोटिवेशनसाठी प्रोग्राम्स करणे. याबरोबरच NSS कॅम्प, गाव दत्तक योजना, कमवा व शिका योजना, विद्यार्थ्यांसाठी टाईम मॅनेजमेंट, भोसलाची शिस्त इथेही त्यांनी लावली. अनेक शिक्षकांना देखील घडवले. विद्यार्थीच घडवले असं नाही, तर शिक्षकांना घडवून त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. पुणे विद्यापीठाचे विभागीय कार्यालय
नाशिकमध्ये होते. त्याचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. हो, हे काम पूर्ण वर्षभर त्यांनी सांभाळले. प्राध्यापक वानखेडे सर आणि संगीता पवार यांच्यासोबत माइंडसेट या संस्थेमधून नाशिकमधल्या 74 मराठी आणि इंग्लिश शाळेतील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास विकास कौशल्याचं प्रशिक्षणही दिलं. येस अकॅडमी मार्फत कोऑपरेटिव्ह बँकेतील कर्मचाऱ्यांना शिपाई, स्टाफ, मॅनेजर, डायरेक्टर या वेगवेगळ्या लोकांना विविध विषयावर प्रशिक्षण दिले. शिक्षकांना विद्यार्थी हँडलिंग, कम्युनिकेशन स्किलचे प्रशिक्षण दिले. RB शिरसाठ यांच्यासोबत अचिव्हर्स फोरममधून वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली. शिक्षकांशी त्यांची अतिशय जवळीक होती. माणूस ओळखून त्याला काम देणे ही त्यांची विशेष हातोटी आहे. सर कुणाची काय कॅपॅसिटी आहे हे ओळखूनच त्याला काम देतात. राजस्थानच्या नवलगड येथील पोद्दार कॉलेजच्या RC शर्मा यांनी नेटवर माहिती वाचून एक दिवस फोन केला. हो, आणि या जगप्रसिद्ध कॉलेजमध्ये येण्याची विनंती केली आणि वयाच्या 62व्या वर्षी 19 जुलै 2012 रोजी नाशिकहून नवलगडकडे प्रवास सुरू झाला. 21 जुलै 2012 ते 9 फेब्रुवारी 2015 नवलगडला शेठ GB पोद्दार कॉलेजमध्ये सर होते. पोद्दार कॉलेजमध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थी संख्या होती. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कॉम्प्युटर सायन्स या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरळीतपणे त्यांनी संचालित केले. नवीन म्हणजे इथे विशेषतः शिक्षकांच्या गुणवत्तेत वृद्धी व्हावी याकरता फॅकल्टी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम प्रकर्षाने राबवला. आणि नवलगड गावातील सामाजिक संस्थांसोबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहभागातून ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, गांधी स्वच्छता अभियान आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले. NCC व स्पोर्ट्समध्ये उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित केले. विद्यापीठस्तरीय चर्चासत्रांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांकरता विशेष स्पर्धा परीक्षेची तयारी व अनेक प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले. पोद्दार महाविद्यालय हे राजस्थानमधलं सर्वात जुनं महाविद्यालय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधीजींनी अध्यक्षपद भूषवलेली ही संस्था आहे. या महाविद्यालयातील वाचनालयात जवळजवळ 1 लाखाच्या वर पुस्तकं आहेत. याचा उपयोग रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना वाचनासाठी, अभ्यासासाठी होईल अशी एक योजना सरांनी आखली. अनेक उपक्रम राबवत कामात रमले असतानाच अचानक आईची प्रकृती ढासळल्याने 9 फेब्रुवारी 2015ला त्यांना नाशिकला परत यावं लागलं. आता नाशिकमध्ये आल्यावर परत काय? त्याच वेळी नाशिकला विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्रीयुत विश्वास ठाकूर यांच्यामार्फत अशोक कटारिया यांच्याशी संपर्क साधला आणि अशोकामध्ये प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 16 फेब्रुवारी 2015ला अशोका एज्युकेशन फाउंडेशनमध्ये प्रशासक पदाची कारकीर्द सुरू झाली. आणि अशोकातील 4 वेगवेगळे महाविद्यालय यांची एकत्र सांगड घालून एकत्रितपणे काम करण्याकरता विभिन्न प्रयोग राबवले. अशोकाचे BEd कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज, कॉमर्स सायन्स कॉलेज, विशेष युनिट आणि अशोका स्कूल या सगळ्या ठिकाणी काम करत असतानाच वयाची 65 वर्ष ओलांडली होती. तरीसुद्धा सर काम करताना कुठलाही आळस किंवा थकवा जाणवला नाही त्यांच्यात. त्यांच्याबरोबर काम करणारे 35 ते 40 वयाचे सगळे सहकारी सुद्धा काम करून थकत होते. त्यांनी विद्यार्थ्यांकरता अभ्यासाव्यतिरिक्त 22 नवीन उपक्रम सुरू केले. यात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार सहभाग घ्यावा आणि आपला सर्वांगीण विकास करावा यावर त्यांनी जास्त भर दिला. अशोका फाउंडेशन आणि 4 महाविद्यालयांनी याच काळात ISO प्रमाणपत्र मिळवले. याच काळात RYIY म्हणजेच रायझिंग यूथ आयकॉन ऑफ द इयर हा प्रोग्राम त्यांनी राबवला. ही स्पर्धा ग्रॅज्युएट, ज्युनियर, सिनियर सर्व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर सुरू केली. प्रथम नाशिकपुरती मर्यादित असणारी आणि नंतर जिल्हास्तरीय, त्याचबरोबर राज्यस्तरीय असा विकास त्याचा होत गेला. पहिल्या वर्षी जेमतेम विद्यार्थी सहभाग असणारा हा प्रोग्राम
2 वर्षात 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला. माणूस अचूक ओळखण्याची हातोटी असल्याने अशोकात बरोबर प्राध्यापक शोधून त्यांना त्या डिपार्टमेंटचे हेड करून त्यांच्याकडून उत्तम प्रकारे हसत खेळत वातावरणात काम करून ते घेत होते. असा हा सरांचा आलेख. पण वयाच्या 70कडे झुकल्यानंतर स्वतःकडे वैयक्तिक लक्ष द्यावं असा विचार करून अशोकातून सुद्धा आता निवृत्ती घेतली आणि त्याच वेळी रोज 3 ते 4 किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी फिरणं त्यांनी सुरू केलं आणि नंतर हळूहळू सायकलकडे ते वळले. 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर असं करत करत 100 किलोमीटर सायकलिंग त्यांनी एका दिवसात पूर्ण केलं. सातत्याने कमीत कमी रोज 20 किलोमीटर सायकल चालवणं हा प्रयोग 21 ऑगस्टला त्यांनी सुरू केला. तो आज न चुकता 100 दिवस झाले तरी चालू आहे. असे हे डॉक्टर वासुदेव नथुजी भेंडे यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. आपले शुभेच्छा संदेश पाठवलेले त्यापैकी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे माजी सहकार्यवाह दादासाहेब रत्नबारकी यांचा संदेश आपण घेतोय. वासुदेव, तुमच्या 71व्या वाढदिवसाचं निमंत्रण मिळालं, आनंद झाला. तुमचे आमचे संबंध फार जुने आहेत. आता बरीच गॅपमध्ये पडली होती. 61ला मी आलो होतो, 71ला आता मी येऊ शकणार नाही, याच्याबद्दल मला क्षमा करा. माझ्या तुमच्या या वाढदिवसानिमित्त अत्यंत मनःपूर्वक तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. शेकटकर सर यांचा संदेश आपण ऐकूया. भोसला मिलिटरी कॉलेजचे संचालन करणारी संस्था म्हणजे दी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी. या संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल शेकटकर सरांना मी विनंती करते की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार. आज मला ही संधी मिळाली की मी आपल्याला डॉक्टर भेंडे ज्यांनी एक तज्ञ शिक्षक म्हणा, गुरुवारे म्हणा, एक अत्यंत सराहनीय कार्य त्यांनी आयुष्यात केलेलं आहे. माझी त्यांची ओळख बहुतेक 2003 मध्ये झाली, जेव्हा मला भोसला मिलिटरी कॉलेजला जायची संधी मिळाली. त्यावेळेला सर तिथे प्रिन्सिपल होते आणि एका कार्यक्रमाकरता मी तिथे गेलो होतो. त्यावेळेला तिकडच्या व्यवस्थापक जे आहेत त्यांच्या वतीने मला असं कळलं की भेंडे सरांचं काम भयंकर उत्कर्ष, म्हणजे फार उत्कर्ष पद्धतीचं काम ते करत होते. अ व्हेरी एबल ऍडमिनिस्ट्रेटर, कडक शिस्तपणा, बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, ह्या सर्व गुणांनी संपन्न भेंडे साहेबांनी तिथे काम केलं. त्याच्या अगोदर त्यांनी 74 ते 87 पर्यंत इतर क्षेत्रामध्ये पण, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्येच पण काम केले आणि 2000च्या नंतर 2004 पर्यंत ते प्रिन्सिपल होते. आयुष्यात त्यांनी शिक्षण चांगलं घेतलेलं आहे. MSc त्यांनी केलेली आहे, PhD घेतलेली आहे, डॉक्टरेट त्यांनी मिळालेली आहे. हे कमी लोकांचं भाग्य असतं. आणि ज्याला आपण म्हणतो की शिक्षावृत्ती, की शिक्षणाकडे लक्ष हे मागून मिळत नाही, हे जन्मातूनच त्यांच्यामध्ये असतं. कारण की शिक्षण होणं एक सहज काम नाही. आणि शिक्षण पद्धती जी आहे किंवा शिक्षक ज्याला आपण म्हणतो, हे फक्त जीवनचर्याचं काम नाही. दिस रिक्वायर्स अ डेडिकेशन, अ विजन, अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग टू द इन्स्टिट्यूशन विथ whom यू आर वर्किंग. आणि हे गुण मी भेंडे साहेबांमध्ये पाहिले. त्याचप्रमाणे मग पुणे विद्यापीठचे ते नाशिक रिजनचे डायरेक्टर पण होते. इतकं
इतकंच नव्हे, त्यांच्या कार्यकाळामध्ये बरीच सुधारणा झाली. विद्यापीठचे ते सिनेट मेंबर पण होते. नंतर ते चेअरमॅन बोर्ड ऑफ स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स स्टडीज, डिफेन्स स्टडीज पुणे विद्यापीठमध्ये ते पण त्यांनी काम केलं. आणि फाउंडिंग डायरेक्टर ज्याला आपण म्हणतो भोसला रिसर्च सेंटर नाशिकचं, ते पण त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी स्कूल स्कॉलरशिप, फेलोशिप हे असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळालेले. आणि हे अवॉर्ड मागून मिळत नाही. ज्या व्यक्तीची गुणवत्ता असते, ज्यांनी कार्य केलं असतं, त्या कार्यांची दखल, त्या गुणवत्तेची दखल घेऊन मग जे पुरस्कार करता आहे ते त्यांना मानकरी ठरवतात. आणि हे सौभाग्य भेंडे साहेबांना मिळालं. जसं मी आपल्याला म्हटलं की ते उत्कृष्ट ऍडमिनिस्ट्रेटर, व्यवस्थापक होते. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त पुस्तकीय ज्ञानावर काम चालत नाही. ऍडमिनिस्ट्रेशन हे फार महत्वाचं असतं. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण काम करतो किंवा ज्याचा भार आपल्यावरती आहे त्याचं व्यवस्थापन, तिकडचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांचं व्यवस्थापन, स्टाफ मेंबर आहे, विद्यार्थी आहे. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी आहेत. कोणी गावातले मुलं असतात, कोणी गरीब घराण्यातले असतात, कोणी कमी शिकलेले त्यांचे आई वडील त्यांचे मुलं तिथे असतात. आणि ह्या सर्वांना एकत्र घेऊन त्या मुलांचं मार्गदर्शन करून त्यांना एक चांगला नागरिक आणि शिक्षित व्यक्ती तयार करायचं. आणि हे काम भोसला मिलिटरी स्कूलमध्ये खूप चांगलं केलं जात आहे. कारण मी आता स्वतः तिथे एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष मी काम पाहतोय की गावातून मुलं येतात आपल्याकडे, मुली येतात. त्यांच्या मुलींची आपण ज्याला म्हणतो देखभाल करायचं, पाहणी करायची. लहान वयामध्ये त्यांना आईवडिलांचा आभास झाला नाही पाहिजे आणि ह्याकरता त्यांच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. लहान लहान मुलं येतात आणि हे सगळे काम करताना भेंडे साहेबांनी फार मदत केली त्या संस्थेला. आणि आम्ही त्यांचे आभारी आहे, आयुष्यभर आभारी राहणार. तसं आपण म्हणतो की फाउंडेशन स्टोन, मील का पत्थर, त्या फाउंडेशन स्टोनच्या शक्तीवर पूर्ण इमारत तयार होते. आणि त्या शक्तीचं प्रदर्शन भेंडे साहेबांनी केलं. आता ते नाशिकला आहे. माझी देवाला हीच प्रार्थना आहे की त्यांना दीर्घायू करो, चांगला स्वास्थ्य त्यांना मिळो. आणि भेंडे साहेबांची मला एकच विनंती आहे की आपला जो इतका दीर्घ अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे, त्याचा फायदा समाजाला होऊ द्या. आणि जे गरीब वर्गाचे विद्यार्थी आहे, गरीब घराण्याचे विद्यार्थी आहे, ज्यांच्या आई वडिलांकडे इतका पैसा नाही आहे उच्च शिक्षणाकरता, त्या मुलांना, त्या मुलींना प्रोत्साहित करून त्यांचं मार्गदर्शन करावं. आपल्याकडे एक म्हण आहे, वेन यू क्रिएट अ पर्सन एज ए एज्युकेटेड पर्सन, यू आर कन्स्ट्रक्टिंग ए पिलर. आणि जोपर्यंत हे मजबूत पिलर तयार होत नाही, द सोसायटी कॅनॉट स्ट्राईव्ह फॉर लॉंग. आणि ही वास्तविकता लक्षात घेऊन माझी विनंती आहे सरांकडे की आपण मार्गदर्शन करा, आपण प्रोत्साहन द्या. आणि यू आर ऑलरेडी अ रोल मॉडेल टू द फॅकल्टी ऑफ नंबर ऑफ कॉलेजेस, स्कूल्स एव्हरीवेअर. ते तुमच्याकडे बघतात. इट इज नॉट इझी टू बी गुड फॅकल्टी. फॅकल्टी म्हणजे काय? ज्या व्यक्तीने आपल्या पाची इंद्रिय जे आहे, हे पूर्ण जग फक्त 5 इंद्रियाच्या वरती कामं करतात.
विजडम, नॉलेज, शिक्षण हे सगळं पाचच इंद्रियावरती आहे. व्हॉट यू हिअर, व्हॉट यू सी, व्हॉट यू लिसन, हाऊ यू स्पीक, हाऊ यू परसीव, हे पाचच इंद्रिय आहे, सहावी इंद्रियच नाही. आणि ह्या इंद्रियांचा ज्या व्यक्तीने बरोबर वापर केला तोच इंद्र होतो शिक्षणाचा किंवा संपत्तीचा. आणि ह्याकरता नाशिकमध्ये जे लोक आहे, म्हणजे मुलं आहे, तरुण पिढी आहे, त्या मुलांना मुलींना आपण नेतृत्व करा, त्यांना शिक्षण ज्ञान द्या, शिक्षण दान द्या आणि त्यांचं भविष्य उद्गम करा. हीच माझी विनंती, हीच आपल्याला शुभेच्छा आणि हाच माझा अनुरोध. जे पण माझं हे ऐकतात आहेत त्यांना पण हीच विनंती आहे की जिथे आपल्याला संधी मिळेल तिथे आपण हे कामं केले पाहिजे. आणि देयर इज नो एंड टू एज्युकेशन. शिक्षणाला काही अंत येत नाही. यू कॅन कंटिन्यू टू स्टडी, स्टडी अँड स्टडी. तर तरुण पिढीला भेंडे साहेबांच्या जीवनावरती आपण आधारित पाहून त्यांचं केलं तर एकच म्हणजे मी तुम्हाला विनंती करू इच्छितो, शिक्षणापासून पळू नका, घाबरू नका, शॉर्टकट घेऊ नका. कारण की जर तुम्ही शिक्षणामध्ये शॉर्टकट गेलं तर आयुष्यात तुम्हाला फार मोठा लॉंग कट घ्यावा लागेल. तर वन्स अगेन आय विश यू ऑल द बेस्ट. प्रे टू गॉड. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. आपण दीर्घायू व्हा, समाजाला नेतृत्व करा, तरुण पिढीला मार्गदर्शन करा. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. आनंदीनाथ पोद्दार ट्रस्टचे चेअरमन कांतिकुमार पोद्दार यांनी एक पत्र पाठवलेलं आहे, ते आपण फक्त याच्यावरती बघूया. Dear friends, I congratulate all of you on this occasion. We are remembering the great contribution of Dr. W.N. Bhande, former principal at Seth Gyaniram Bansidhar Poddar College, Nawalgarh in Rajasthan. I am talking about an innovative leadership of Dr. W.N. Bhande in our campus. I believe that for updating the society with the latest technological, social and industrial development and innovative leadership in the Institute of Higher Learning is inevitable. This is more important when the institution is working in the rural or semi-urban area. Dr. Bhande did justice with the educational institutions at Nawalgarh, which were the oldest private multi-faculty postgraduate college of Rajasthan, established in 1942. Dr. Bhande introduced the schemes which were innovative, like new system of regular, monthly and weekly tests, pre-university examinations, adoption of each student by teaching community for overall personality development, system of regular interaction with the students, soft skill development programs, physical training activities in Seth Gyaniram Bansidhar Poddar College, Nawalgarh for the first time. His ideas and efforts were highly appreciated and welcome not only by the students community but
by the teaching community also. The results in university examinations were far better, and the students of most of the academic departments stood in university merit. Dr. Bhande is a thorough gentleman and believer of utmost discipline. He impressed the management of college during the short span of 3 years in Nawalgarh. We still remember his great contribution and ideas for the development of Poddar institutions at Nawalgarh. His leadership in organizing cultural events, games and sports events, extracurricular activities, NCC and NSS motivated the students to involve in activities. It was believed that the activities for the students, of the students and from the students. This was the academic democracy in educational institutions which were introduced and continued in Poddar institutions at Nawalgarh. I wish all success to Dr. Bhande, particularly for his good health and prosperity. Thank you very much. यानंतर आता अमरावती विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांचा संदेश आपण नमस्कार. प्राचार्य वासुदेवराव भेंडे यांच्या 71व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने मला काही बोलण्यासंबंधी ज्या सूचना करण्यात आली तेव्हा मला खरं म्हणजे एका अर्थाने आनंद झाला. कारण प्राचार्य वासुदेवराव भेंडे हे आमच्यासाठी पहिले भेंडे सरच होते आणि नंतर मग ते माझ्यासाठी वासुदेवराव झाले. मला माझं भाग्य आहे की मला 6व्या वर्गात सुद्धा वासुदेवरावांनी शिकवलं. तेव्हा माझे भेंडे सर आणि मी 79मध्ये जेव्हा वासुदेवरावांना पहिल्यांदा बर्डीवर भेटलो तेव्हा ते कॉलेजमध्ये प्राध्यापक होते धरमपेठ कॉलेजला. आणि तेव्हा ते वासुदेवराव हळूहळू मैत्रीच्या रूपाने झाले. माझे भेंडे सर वासुदेवराव कधी झाले हे मला सुद्धा कळलं नाही. खरं म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी असल्यामुळे मनात अत्यंत आदर तो अजूनही कायम आहेच. आणि वासुदेवरावांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक चांगली अचिव्हमेंट आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त केली. खरं म्हणजे शालेय शिक्षण होईल की नाही अशा प्रकारची स्थितीसुद्धा घरी असताना वासुदेवराव प्राचार्यपर्यंत त्यांनी आपली एक प्रगती त्या ठिकाणी ती केली. त्यामागे त्यांची चिकाटी, त्यांचं जिद्द ही महत्त्वाची आहे. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सहवास वासुदेवरावांचा लाभला. मलासुद्धा आमच्या घरची स्थिती फार अनुकूल होती असं नाही. प्रतिकूलच परिस्थितीमध्ये आम्ही पण शिकलो थोडेफार. पण जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमधनं शिकणारे जे वासुदेवराव आम्ही बघितले तर तेव्हा असं वाटलं की अरे आपण पण काहीतरी करायला पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे. आणि मी खरं सांगतो की माझ्या आयुष्यातली जे काही प्रेरणास्थान म्हणून काही मंडळी आहेत त्यात वासुदेवरावांचा वाटा हा मोठा आहे. कारण 6व्या वर्गात असतानापासूनच्या वासुदेवरावांना मी पाहिलेलं आहे आणि त्यांचं नाशिकला प्राचार्य असतानासुद्धा मी त्यांना बघितलं आहे. आणि त्यामुळे त्यांची प्रगती, त्यांचं घर तर माझ्यासाठी कुटुंब, आमच्या भेंडे वहिनी या अगदी घरच्यांसारख्या म्हणजे वासुदेवरावांच्या लहान भावांसारखं मला ट्रीट करायचं. कधीही एक सामाजिक घर आम्हाला ते पाहायला मिळालं. केवळ मी विद्यार्थी दशेमध्ये करिअरच्या दृष्टीने वासुदेवरावांकडनं शिकलो असेल, परंतु एक घर कसं असावं सामाजिक स्वरूपाचं हे सुद्धा वासुदेवरावांचं घर पाहून आम्ही त्या ठिकाणी ते शिकलो. खरं म्हणजे भरपूर बोलण्याच्या मर्यादा आहेत वासुदेवरावांसंबंधी. एक त्यांचा सामाजिक दृष्टिकोन अतिशय व्यापक आहे. ती पण दृष्टी मला वासुदेवरावांच्या सहवासातून मिळाली. मला आज फार आनंदी असं फील करतो आहे की वासुदेवरावांच्या या प्रसंगी मला बोलण्याची संधी आपण या ठिकाणी मला दिली. ऑनलाईन असल्यामुळे बोलण्याच्या मर्यादा प्रत्यक्ष असतो तर आणखी खूप बोललो असतो. पण वासुदेवराव, मी आपल्याला या निमित्ताने नक्की एक विनंती करेल
मला आज 71व्या आपल्या वर्षामध्ये त्यांचा जीवनपट बघितला आणि जे येऊ शकले नाही त्यांचे आपण संदेश बघितले. याच्यामध्ये अनेक लोक आपल्या इथे हा कार्यक्रम जो आपला हा लाईव्ह सुरू आहे आणि लाईव्ह अनेक जण बघतायत आणि त्या सगळ्यांच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवरती हा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हा आवाजाचा थोडासा आपल्याला हे सहन करावा लागला. त्याबद्दल आम्ही चिंतित आहोत. मी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर सर यांना विनंती करतो की सरांना तुम्ही स्टेजवरती बोला. काही माहिती देण्यासाठी म्हणून आपल्या समोर येत आहेत डॉक्टर मृगाक्षी क्षीरसागर. wish करते wish you many many happy returns of the day and be young forever. So एक खूप कॉमन आहे age is just a number. It applies perfectly well to Bhinde काका कारण 71व्या वर्षी काहीतरी नवीन सुरू करणं आणि ते इतकं सातत्याने व्यवस्थित पाळणं हे खरंच युवा पिढीने तर शिकायलाच हवं पण बाकी सगळ्या एज ग्रुप्सनी पण खूप शिकण्यासारखं आहे. आज त्यांच्या सायकलिंगचा 120वा दिवस. ते रोज ॲटलिस्ट 20 किलोमीटर सायकलिंग करतात. पॅन्डेमिकमुळे इतकी लोक इतक्या प्रकारच्या अडचणीतून जात आहेत. मानसिक त्रास त्यांना होतो पण त्यावर मात करणं आणि नवीन छंद जोपासणं त्यांच्याकडून शिकायला हवं. सो I think he is a motivation not only for the youngsters but all the veterans as well. Congratulations Kaka and may you really remain young at heart forever. Happy birthday once again everyone. By profession anchor आहे आणि मला पोडियम मिळणार नाही असं होऊ शकत नाही. सो मी हरिभाऊ सर थोडासा हायजॅक केला 2 मिनिटांसाठी तुमचा पोडियम. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मिस्टर गणेश पाटील टीम इथलीचे प्रेसिडेंट आहेत आणि टीम इथलीच ही सेंचुरी आणि तिची पप्पांनी पूर्ण केली आहे. सो ही वॉज देअर. आम्ही दोघं व्हॉलंटिअरिंगला होतो त्या दिवशी तर मी त्यांना बोलवते थोडंसं एक्सपिरियन्स शेअर करायला त्याबद्दल. नमस्कार सर्वांना. खूप बरं वाटतंय जेवढं काय ऐकलंय. शिक्षणाच्या दुनियेतला हा माणूस खेळात रमला. खेळ होता तो टीम E3चा. टीम E3चं थोडंसं मी इंट्रोडक्शन देतो. E3 म्हणजे काही व्हॅल्यूज आहेत आमच्या एंटरप्राइजिंग, एन्थुझियास्टिक आणि एक्सलेंट. हा जो एन्थुझियाझमचा पार्ट आहे ना काकांकडनं आम्हाला 71 वर्ष सेंचुरी राईड ती पण टाइम बॉम्ब राईड. आम्ही महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी सेंचुरी राईड करत असतो. तर त्यामध्ये विविध सायकलिस्ट जे आहेत ते येत असतात. एज कॅटेगरी असते. आता आम्हाला असं वाटलं की एज कॅटेगरी ठीक आहे जरा 50 याच्यात करूया. आता आम्हाला असं वाटायला की 70च्या पुढची पण एज कॅटेगरी आता आपल्याला इन्क्लूड करावं लागेल कारण काकांची एक कथा आहे. पण असं काही नाही आहे. इट वॉज फन. सेंचुरी राईड करत असताना मी आणि शिल्पा व्हॉलंटिअरिंग करत होतो. हायड्रेशन पॉईंट्स होते. काका प्रत्येक पॉईंटला यायचे हायड्रेशन करायचे. मला भीती वाटायची काका पुढे करणार मी करणार. 25ला विचारलं 50ला पण तो सीन 50ला दुसरी टीम होती. दुसऱ्या टीमला मी फोन केला अरे काका सगळ्यात शेवटी पण म्हणे काका. म्हटलं ठीक आहे दॅट इज फाईन बट काय म्हणतात ते नेहमी करणार. आणि त्यानंतर 75चा जो कंट्रोल पॉईंट आहे त्यावरती मी जेव्हा बघितलं की काका येत नाही थोडंसं पुढे गेलो. काका मस्त हायवेला मुंबई हायवेला इगतपुरीच्या जवळ फोटोज घेत आहेत एन्जॉय करतात. तर आता आम्हाला काकांनी काय शिकवलं की बाबा फक्त स्पोर्ट्स हा सायकल चालवणं किंवा ही गोष्ट नाही आहे. ती जी मजा घेत होते सायकलिंगमधनं ते बघून आम्हाला खूप आनंद झाला. आता असं जर असेल तर आमची सेंचुरी राईड्स कधीच थांबणार नाही आणि मला वाटत नाही भिंडे काका पण कधी थांबते. सो आय विश हिम सक्सेस हेल्थ अँड विश यू मेनी इयर्स टू कम. थँक्यू सर. थँक्यू. जेडी सावंत कॉलेजचे सावंत सर त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. पहिले सरांच्या 71व्या अभिष्ट चित्र सोहळ्यानिमित्त
खास करून उपस्थित असलेले माझे जवळचे सहकारी, माझे मित्र आणि विश्वास बँकेचे चेअरमन आणि विश्वास बँकेचे सर्व कारण जी बँक ज्यांनी घडवली असे ते त्यांचं नाव त्या बँकेत आणि त्या बँकेवरचा विश्वासही लोकांचा आहे असे आमचे मित्र विश्वासजी ठाकूर. तसेच आज आपले जे सरकार होते ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत किंवा ज्याच्यासाठी आपण जमलोय आणि जे आमचे पण महाविद्यालयाचे कोणतंही फाउंडेशन पिलर किंवा आमच्या महाविद्यालयाचे ज्यांनी उभारण्यात फार मोठा सिंहाचा वाटा आहे असे आमचे भेंडे सर, त्यांच्या मिसेस भेंडे मॅडम, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय तसेच माझे मित्र रानडे सर आणि उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी. खरं तर तुम्हाला म्हणजे आम्ही कधीच बघत होतो का हा योग आपल्या आयुष्यात कधी येतो का, तर मध्ये पवार मॅडमनी मला सांगितलं का असं आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे सरांच्या वाढदिवसानिमित्त. जवळजवळ सर आम्ही 15 दिवसापासून आम्ही तुम्ही बघितले की आम्ही सन्मानपत्र बनवलं, आमच्या सगळ्या स्टाफला पण सांगितलं म्हटलं आपल्याला त्या दिवशी जायचं आठवणीने. आणि आम्हाला हा एकदम चांगला असा योग मिळाला होता का सरांनी जे आमच्या महाविद्यालयासाठी जे योगदान दिलेलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही थोडं तरी सरांसाठी काही करू इच्छितो, काहीतरी त्यांचा सन्मान करू इच्छितो, तर तो योग आता आम्हाला आला. त्याबद्दल मी सगळ्या तुमचे ज्यांनी हा कार्यक्रम केला ते संगीता पवार मॅडम, सर्व विश्वासजी ठाकूर, सगळ्यांना मी आभारी का तुम्ही आज आम्हाला तो योग निर्माण करून दिला. खरं तर भेंडे सरांच्या बाबतीत सांगायला गेलो तर सर जेव्हा सरांची माझी ओळख झाली भोसला मिलिटरीमधनं सर रिटायर म्हणजे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आमच्या आडके सरांकडे जे आमचे कॉमन फ्रेंड तिथे होते, आडके सरांनी मला सांगितलं का भेंडे सरांना तिथले चांगले हे होते, मग त्यांच्याच घरी आम्ही भेटलो. भेटल्यानंतर भेंडे सरांना जरा विश्वास वाटलं, जरा राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे जरा लोक घाबरायची आहे काय प्रकार असेल, हा माणूस काम करू देईल का नाही, कशा पद्धतीने संस्था चालवेल, यांनी एक संस्था घेतलेली आहे. तर भेंडे सरांनी मला सांगितलं मी 2 महिने आधी ट्रायल घेईल तुमच्या संस्थेची, तुमच्याकडे 2 महिने येईल आणि 2 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगेल का मी तुमच्यावर काम करू इच्छितो का नाही. म्हणजे एवढ्या त्या दिवसापासून मी बघितलं म्हटलं ठीक आहे, त्या हा माणूस आपल्या बरोबर आलाय, 2 महिने आपल्याला त्यांनी चान्स दिलाय. मग 2 महिन्यानंतर आम्ही सरांना बोलवलं, सर जॉईन झाले. कुठल्याही सरांनी सांगितलं की मला शैक्षणिक क्षेत्रात माझा खूप काम आहे, मला शैक्षणिक क्षेत्रातच असायचंय. त्यावेळेला सर विश्वास बँकेत विश्वास ठाकूरांबरोबरही काम करत होते. तसं बघायला गेलो तर विश्वास आणि आम्ही म्हणजे माझे वय विश्वासपेक्षा 4-5 वर्षांनी मी मोठा असेल आणि सर हे आमच्यापेक्षा एक 8-10 वर्षांनी माझ्यापेक्षा म्हणजे विश्वासपेक्षा जास्त असेल. तर सर होते आणि आमच्या दोघांचे सर म्हणजे आमचे सहकारी पण आहे, आमचे गुरु पण होते. म्हणजे असं नाही सरांना आम्ही कधी माझ्याकडे मानलं, जरी आले तर माझ्याकडे गुरुचं स्थान होतं आणि जरी कुठे कार्यक्रमाला असले तरी मी त्यांच्या सरांचे काय आशीर्वाद घ्यायचो, त्यांच्या पाया पडायचो, असं आमचं नातं होतं. सर आले, सरांनी बघितलं आणि 15 दिवसानंतर सरांनी मला सांगितलं सर मी तुमच्या संस्थेत कंटिन्यू व्हायला तयार आहे. म्हणजे 2 महिन्याची मदत घेतली होती पण 15 दिवसातच त्यांनी सांगितलं आणि तेव्हा आमचं एकदम छोटंसं इंदिरानगरमध्ये महाविद्यालय होतं, जी रेसिडेन्शियल इमारत होती, त्यामध्ये सर आमच्याबरोबर जॉईन झाल्यानंतर खरं बघायला गेलो म्हणजे आपण म्हणतो एखादा पायगुण असतो किंवा त्या पायगुणानंतर चांगली भरभराट होती. तसे सर आमच्या बरोबर आल्यानंतर आमच्या महाविद्यालयाची खऱ्या अर्थाने भरभराटाला सुरुवात झाली आणि त्या महाविद्यालयाचं जे आज काय असेल ते मॅक्झिमम श्रेय मी भेंडे सरांना देतो. त्यामुळे त्यांचे आमचे जरी याचे रिलेशन होते आमच्या संस्थेने, पण आमचे घरगुती रिलेशन होते. नंतर सरांची लहान कन्या ती पण सरांनी आमच्या महाविद्यालयात तिला ग्रॅज्युएशन केलं. नंतर जनरली बऱ्याच वेळा असं असतं का आपण जिथे असतो काम करतो खरं तर तिथं आपल्या मुलं आपण टाकत नसतो, कारण त्यांना माहीत असते संस्था कशी घ्या. मी महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या याच्यावर 5 ते 6 वर्ष काम केलं सर. एवढे काही शिक्षकांचं मूल्य आमच्या शाळेत नव्हतं. त्यांना आम्ही सांगायचो टाकायचं, त्यांना माहीत होतं का त्या शाळा कशा होते. त्यामुळे जेव्हा सरांनी कन्याला पण माझ्या शाळेत टाकल्यानंतर एक मला आनंद झाला का नाही आपल्या संस्थेला सरांनी खरोखर आमचे जेवढे प्राध्यापक असतील, जेवढे टीचिंग नॉन टीचिंग एवढे व्यवस्थित सरांनी हँडल केले, एवढी व्यवस्थित शिस्त लावली का त्या शिस्तीचा सर अजूनही आम्हाला
तुम्ही दिलेले जे आचार विचारातून शिस्तीचा आज आम्ही त्याप्रमाणे चाललेलो आहे. आणि विशेष करून खास बाब म्हणून तुम्हाला सांगतो, आज आमचं काय आमदारी महाविद्यालय आम्ही 2000 साली सुरू केलं. ते आज आमचं जवळजवळ 20 वर्ष झाले. परंतु सर तुम्हाला हे सांगतो का, जेव्हा आम्हाला नॅक आमची संस्था महाराष्ट्रातली पहिली संस्था असेल का विना अनुदानित संस्था नॅक मध्ये D++ मिळवती आणि त्यावेळेलाही सर कागदोपत्री प्राचार्य तुम्हीच होतात आणि तुमच्याच नाव आम्ही ती नॅकची पण घेतली. म्हणजे तुम्हाला आज सांगताना होतं त्यावेळेला पण सर जरी सर तिकडे कुठे होते जयपूरला होते याच्यात होते, परंतु सरांना आम्ही तो आमच्या याच्यावर ठेवत होतो का नाही सर तुमचं नाव आम्हाला राहू द्या. आणि जसं त्या यांनी अंत्याग आपण जे केला होता तसं आम्ही सरांचा एक आदर्श ठेवूनच आमची संस्था चालवली. त्यांनाही सरांना आपण ठेवायचं आपल्याबरोबर. सरांचं नाव हे होतं. ज्या वेळेला अशोक कटारेंचा पण मला फोन आला, सरांचं एज 65 झालं, आता नियमाने आम्हाला तो पण दोघे 65 पर्यंत आम्ही खेचलेलो होतो. तर अशोक कटारेंनी मला विचारलं तर तुमची भेंडे सर म्हटलं सर एकदम चांगले आहेत, एकदम डिसिप्लिन मनुष्य म्हटलं, आणि त्या माणसाला कुठल्याही प्रकारचं काही काम असं आवडत नाही तर त्याच्या काम करतो, कुठली फालतू कुठल्याही गोष्टी नाही, पण कामात एकदम चांगले आहेत, परफेक्ट आहे. आणि तुमचीही संस्था नवीन आहे तर तुम्हाला पण द्यायची गरज आहे. कारण सरांनी सगळ्यांना आज बघितलं आपण त्यांच्या दिनचर्येमध्ये सरांनी भोसला पिंपरी पण नवीन संस्था होती ती मानली उदयाला, आमची संस्था होती. आमच्या संस्थेला पण सरांनी जे आमची संस्था जे सांगायचं 10 ते 15 मुलं सुरुवातीला आमच्या संस्थेमध्ये होती. नंतर सरांनी आमच्या संस्थेने जवळजवळ 1600 मुलांपर्यंत आमच्या याच्यात गेला. आम्ही एक आश्रम शाळा उघडली, ज्युनियर कॉलेज चालू केलं, नंतर आम्ही फार्मसी कॉलेज चालू केलं. सगळं आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आम्ही मार्गदर्शन करत आम्ही त्या दिसपर्यंत पोहोचलो. आणि आज आता आमचं B++ पण आहे सर. म्हणजे तुम्हाला सांगतो अशोकाचं फक्त B सिंगल+ आहे, पण तुम्ही आम्हाला जास्त वेळ दिलेला होता त्यामुळे A+ आम्हाला जास्ती आलेला आहे, त्यामुळे आम्ही B++ आहे. आज तोही अशोक कटारे इकडे मी अशोक सांगतो. म्हणजे सरांना एक आमच्या नावाचं पण एक होता ना, आम्हालाही सरांचा खूप उपयोग होत होता. जेणेकरून आम्ही आज सर मी बघितली तुमची सगळी ती फिल्म बघितली, तुमची सगळी आयुष्याची सगळं बघितलं कुठल्या माध्यमात. या आज खऱ्या अर्थात मला जाणवलं, मला नव्हतं वाटलं का तुमची, आम्हाला वाटायचं की आम्हीच खूप खडतर आयुष्यातनं गेलो, की आम्हीच खूप कष्ट केले, खूप वेळी गेले, पण तुमची आम्ही सायकल पाहिली, ती लुना बघितली, ते बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की तुमचं लाईफ आमच्यापेक्षा जास्ती खडतर होतं. कारण मी विश्वास नाही एकदम लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यांचे आमचे एक NC जोशी म्हणून आमचे शैक्षणिक क्षेत्रातले गुरु पण आमचे एक होते, नीलकंठ चिंतामण जोशी म्हणून, जे काय विद्यापीठावर तर तसे मोडक पण आम्ही लहानपणापासून आम्ही रविवार पेठेत गंगवाडीमध्ये असायचो, छोट्याच्या घरात राहायचो. आमची सुरुवात तशीच होती, सायकल गेली, नंतर स्कूटर आली. त्या पण जे बघितल्यानंतर बघितलं का तुम्ही एवढ्या सगळ्या करून आज इथपर्यंत पोहोचले. आणि सर मला वाटतं का म्हणजे तुमच्या बहुतेक वयाचं काहीतरी असं जास्त लागली गेली असं वाटतं बघितल्यानंतर, कारण तुम्ही अजून पण वाटत नाही का 71 वर्षाचे. आता अशोक कटारे या 72 वर्षाचे माझे एकदम चांगले मित्र आहे. परवा आम्ही ट्रॅकिंगला घेऊन गेलो सर त्यांना. मेटघर किल्ला आहे माहिती असेल विश्वास, मेटघर त्र्यंबकेश्वरला, तो 4.5 किलोमीटरचा वर चढ असतो, 4.5 किलोमीटर खाली होतो, आम्ही रोज करतोय. तर ते आले सर तर ते 3 किलोमीटर नंतर थांबून गेले. आता तुमच्या त्यांच्या वेळेस साधारणतः 1 ते 2 वर्षाचं अंतर असतं, पण तुम्ही आज बघितलं का तुम्ही ह्या 70-71व्या वर्षी पण 100 किलोमीटर सायकल चालवताय. तुमच्याकडे मी बघितलेले 2 व्यक्ती आहेत त्याच्या शैक्षणिक क्षेत्रात, म्हणजे वाटतच नाही त्यांचं वय. आज माझे जे दुसरे गुरु आहेत ते MS गोसावी सर, त्यांना मी गुरु मानतो. कारण माझ्या आई वडिलांनंतर कोणतं गुरुचं स्थान असेल तर ते गोसावी सरांचं. आज विश्वास तुम्ही बघितला असेल गोसावी सरांना, कोणी केव्हाही जा गोसावी सरांचं वय पण कोणी सांगू शकत नाही. आणि काय हसतमुख एकदम फ्रेश जसे आपल्या सरांचे एवढंच आहे का सर सफारीमध्ये असतात तर ते काय ब्लेझर किंवा कोटमध्ये असतात कुठल्या याने गेलेले, म्हणजे एकदाच सांगते दोघांमध्ये. आणि सर पण काय आता एवढं सगळं बघितलं. आणि हे सायकलिंगचा एक नवीनच छंद सरांनी घेतला. आणि सर काय कुठल्या याच्यात गेले बिझी होते. बँकेत पण सरांनी आज बघितलं, विश्वास बँकेत आज एवढी उत्तरोत्तर प्रगती होते. म्हणजे सर तुम्हाला मी हेच सांगितलं, तुम्ही एक म्हणता ना आमच्यासाठी परिस्पर्श म्हणजे तुमचे परिसरचा स्पर्श विश्वास बँकेला झाला, आमच्या संस्थेला GD सावंत महाविद्यालयाला झाला, आमच्या गोदावरी शिक्षण मंडळाला झाला, आमच्या अशा सगळ्या संस्थांना जिथं जिथं तुम्ही स्पर्श केला
अशोक कटारेंना झाला, नंतर घोषणा कंट्रीला झाला, जिथे जिथे तुमचा स्पर्श झाला त्या सगळ्या वस्तू त्या सुवर्णमयी झाल्या आणि त्या सगळ्या झळकल्या. तरी नाशकामध्ये चांगल्या नामवंती परिस्थितीने आज त्या सगळ्या संस्था चालत आहेत. कुठल्याही संस्थेला कधी गालबोट लागलं नाही. आज आपण बघतो अनेक संस्थांचे इतके काय कुठं काय ना काय घडत असतं, कुठे काय असतं. पण आपण जिथे आहात, जिथे आपलं म्हणजे सल्ला आहे, जिथे आपलं मार्गदर्शन आहे, त्या संस्थेमध्ये खरोखर एक चांगल्या प्रकारे काम चाललेलं आहे सर. आणि आम्ही तर खरोखर म्हणजे मी असेल, आमचं सगळं स्टाफ असेल, आमची फॅमिली असेल सर, आपले खूप ऋणी आहेत का आपण एवढा मोठा मनुष्य आहे. आमच्या सारख्या संस्थेत 10 वर्ष आमच्या बरोबर राहिला, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही चांगले संस्कार पण दिले, चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हणजे पुढे नेत गेले, आमची संस्था पुढे नेत गेली. आणि आम्हाला तसं विश्वास की बँकिंग क्षेत्र तेव्हा आणि तुम्हाला माहिती होतं सर, पहिल्या माझं कॉलेजचं उद्घाटन झालं 2001 साली. दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते 5 मिनिस्टर आलेले होते आणि त्या सगळ्या कार्यक्रमाची जी रूपरेषा होती सर, म्हणजे पिन पासून तर पूर्ण पाहुणे आणण्यापर्यंत ती सगळं विश्वास ठाकूरांनी केली. त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं, ते अजूनही मी ठेवलेलं आहे. का कुठे समाईजवळ कोण पाहिजे, कापडाची वडी कोणी ठेवली पाहिजे, तिथं फोटोग्राफरनी फोटो काढल्यानंतर आल्यानंतर कोण बाहेर गेलं पाहिजे. ताबडतोब ते लोक बाजूला गेले. खरं सांगतो राहणार म्हणजे हसू नका तुम्हाला सांगतो. आणि एवढं त्यांनी आम्हाला आदर विश्वास करतो. त्यांनी मला वा म्हणलं, मी म्हटलं सगळ्यांसमोर मानकर माझे लहान भाऊ सारखं. तर एवढं मार्गदर्शन आम्हाला दिलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, अशोक तू ह्या संस्थेत तुला काय अडचण आली तर मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्यांनी बँकिंग मध्ये होतो, आम्ही इकडे होतो, आम्ही दोघांच्या एकमेकाच्या सहकार्याने एक सेमिनार पण आपण त्यांच्या हॉलमध्ये घेतली. गोसावी सरांची सर आठवत असेल, त्यांच्या हॉलमध्ये एक सेमिनार घेतली आणि असं आमच्या एकमेकांचं त्या आणि सर पण त्याचे दुवा होते, मध्यस्थी होते. त्या माध्यमातून आम्ही एकमेकांनी ह्या माध्यमात सगळ्यांनी आमच्या पद्धतीने आम्ही पुढे जात गेलो. अनेक लोक भेटत गेले आम्हाला, अनेक लोक भेटले. काहींनी आम्हाला म्हणतो ना आपण वापरून घेतलं, सोडून दिलं, फसवून घेतलं, तरी आम्ही ते माणसं जोडत गेलो. आम्ही कधी कोणाला नाराज नाही गेलो. बाबा ठीक आहे, तुझ्या बोलतो तू आम्हाला ओळखलं, ठीक आहे, तुला जेवढा मी वाटत होतं तेवढा ओळखलं, त्याबद्दल तुम्हाला चांगलं माणसं, तुला वाटत होतं मी वाईट, त्याबद्दल तुम्हाला वाईटच इच्छा बघायची. पण आम्ही कधी नाही, कोणाशी भांडलो नाही. आणि चालताना करताना मार्ग सर्वांसारखे चांगले लोक जे आले तर ते काय माणसं आम्हाला आनंद आहे. आता आम्हाला 9 गेले, जे 2 आमच्या जवळ राहिले, विश्वास ठाकूर असतील, वेडेसर असतील, ते जे इकडून राहिले ते गेलेल्या 10 जणांना सुटण्यापेक्षा इथे आमच्या म्हणजे ठीक आहे, जे गेले दूर गेले त्याचं वाईट नाही. हे जाऊन आणि ह्या माध्यमातून आपण त्या लोकांबरोबर गेलो, त्या लोकांच्या काम करताना म्हणजे लाभ बघायचं सगळ्या कोऑपरेटिव्ह बँका एकदम बँका लागल्या बँकांचे चालले. नाजी विश्वास बँक म्हणजे ती नामवंत बँक झालेली. नाशिकमध्ये तुमचा विश्वास किती आज सगळ्या कुठल्याही गाडीमध्ये गेलो तर तो त्यात काम करताना त्यांनी असतील आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा संस्था त्यांना असंच आशीर्वाद आमच्यावर कायम ठेवा. आणि आम्हाला परत तुमचा 100वाचाही वाढदिवस करायचा आम्हाला आमच्या मार्गदर्शन करून चांगला. कारण मला काय खंत वाटतं, एकदा विश्वास मला वाटलं माझी जो बँक त्याची त्या वेळेला माझं त्यांच्या शोभेचा हॉल नंतर मी हॉल बनवला असेल दाखवला हॉल बनवला आहे. एक चांगल्या पद्धतीने तर एक कार्यक्रम जर आपण सतत सांगतो कुठला असतात तेव्हा आमच्या ठाकूरांना सन्मान मान सन्मान दिला आम्हालाही द्या. कारण आजही सरांचीच आहे, त्यामुळे तिथं आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे लागेल ठाकूरांनी परवानगीची गरज तर फोन करून सांगायचं का आम्हाला तुमच्याकडे कार्यक्रम घ्यायचा आहे. बस बाकी सगळं आम्ही तुम्हाला सगळी मदत आजही करू, याच्या पुढे राहील. भविष्यात परत तुम्हाला 17व्या वर्षी नंतर तुमचं आयुष्य असंच सायकलिंग करत, असंच परिवाराबरोबर आनंदाने रुळी करण्या मला कुठे मोठ्या कार्यक्रमात काय भेटतच असतात. त्यामुळे त्यांचाच मला नेहमी भेट होत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या परिवाराला
तुम्हाला सगळ्यांना मी सावंत महाविद्यालय आणि सावंत परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं हे आयुष्य असंच असत खेळत जाऊ हे परत आपल्याला देतो का देवाच्या आज आपले परिवार चांगला आहे, आपण सगळे नाशिक वगैरे असतात, आपली परिस्थिती चांगली आहे, तशीच चांगली राहावं एवढेच तुम्हाला मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर सरांचा हा कार्यक्रम आणि एवढेच लोक आले पण आपण त्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या पालन आपण हे करतो आहोत. फक्त त्याच्यामध्ये आता ज्यांना संदेश द्यायचा होता पण देता आला नाही अशांसाठी आपण एक ई-बुक केलेला आहे. त्याचं एक ठाकूर सरांच्या हस्ते उद्घाटन आपण करूया. फक्त आपण इथे दिसणार आहे, फक्त दिसणार आहे, उद्घाटन झालं प्रेरणा स्त्रोत वाचलं पाहिजे. नमस्कार. खरं म्हणजे सरांबद्दल किती बोलावं आणि किती बोलू हा माझ्याकडे एक फार मोठा प्रश्न आहे. आणि या कार्यक्रमाला आपण अध्यक्ष म्हणून जातो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो आधी जेवढे वक्ते बोलतात तेवढे सगळे तुमचे मुद्दे खाऊन टाकतात आणि मग तुम्हाला नेमकं काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न पडतो. अशोक जरी माझ्याशी अहोभावात बोलला तरी तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि मला जास्त जवळ वाटतो. त्यामुळे मी जरा थोडंसं कार्य करायचं आणि त्याचं माझी पार्टी एकच आहे. त्यामुळे कुठेही भाषणाला गेलो तर आम्ही ते मेंटेन करतो. नंतर त्याला बोलायला काही फार संधी आज नंबर अशोकचा होता त्यामुळे तो बोलला. काही दिवसांनी माझी संधी आहे बँकर असल्यामुळे हिशोब बरोबर करेल तो, त्यामुळे काही अडचणीचं आहे आणि आणखीन आम्ही एक मेंटेन करतो की आम्ही एकमेकांबद्दल चांगलं होतो सार्वजनिक ठिकाणी. त्यामुळे पक्षात पण एक वाक्यता आहे असं लोकांपर्यंत जात. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की काही माणसं आपल्याला आयुष्यात अशी भेटतात की ती कायम जवळ राहावी, आपल्या बरोबर राहावी, आपल्या समोर आजूबाजूला राहावी असं वाटतं. आणि काही माणसं अशी भेटतात की ही का भेटली आपल्याला आयुष्यात असा प्रश्न निर्माण होतो. पण भिंडे सर माझ्या आयुष्यातल्या पहिल्या ह्याच्यात म्हणजे भिंडे सर माझे फ्रेंड फिलोसॉफर आणि काय अशी तिन्ही ह्याच्यातले आहेत. आणि सर माझ्या मुलीचा काळ होता ज्या वेळेला मी व्यवसाय करायला सुरुवात केली होती त्यावेळेला सरांनी मला खूप मदत केली. सर तेव्हा भोसवाकडे सरांकडून शिकण्यासारख्या सगळ्यात महत्वाचा गुण काय असेल तर सर पेंटिंग काहीच ठेवत तुम्हाला 2 मिनिट म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं एक तर पहिली गोष्ट तुम्ही त्यांना विषय समजतो इतका फास्ट समजतो एका मिनिटात समजतो आणि त्याचा निर्णय तो विषय समजला की त्यांचा निर्णय झालेला असतो की याचं काय. आणि माझा जसा आहे मुलीचा काळ होता तसा मुस्लिम मेट्रिक कॉलेजची स्थापना झाल्यानंतरचा नवीन ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचा सरांचा मला वाटतं काळ त्या अर्थाने होता. आज भोसलाचे काही इथं गुरुजन आलेले आहेत ते पण सांगतील की सरांच्या काळामध्ये ऑफकोर्स नंतरही खूप चांगल्या पद्धतीने संस्था मोठी झाली. आता आज डॉक्टर उद्देश आलेले आता प्रिन्सिपल आहेत तिथे ते सरांबरोबरच तयार झाले. आम्ही सगळी सरांबरोबर तयार झालो म्हणजे काय झालं नेमकं तर निर्णय घेण्याची कुठलाही पेंडिंग न ठेवता विषयाचा तुकडा पाडणे त्याचा निर्णय घेणे आणि त्याची तुमच्याकडे तयारी हे मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये शिकलो ते सरांकडून शिकलो. सरांकडे फक्त एकच गुण मी प्रयत्न करून घेऊ शकतो. सर कमीत कमी बोलतात आणि जास्तीत जास्त काम करतात मी दोन्ही इक्वल करतो. त्यामुळे सरांचं तुम्ही जर बघितलं असेल की सर
मितभाषी आहेत सगळं आहे, पण सर ऍडमिनिस्ट्रेशनला सर बाप माणूस. हे मात्र ज्यांनी सरांबरोबर काम केलेलं आहे त्यांना प्रत्येक लक्षात. आणि त्यांच्यातले सगळ्यात महत्वाची आणखी गोष्ट काय आहे, फार कॅरी करत तर फार पटकन त्या विषयातून बाहेर पडतात आणि पुढे जायला. मग तो सकारात्मक असो नाही तर तो नकारात्मक. आणि हे फार कमी लोकांना जमतं. आपण बऱ्याच वेळेला माझ्या काही ना ते असेल सुद्धा ते आपण अटकून राहतो त्या विषयात आणि तो कॅरी करत राहतो. अशोकनीने सांगितलं की सरांचं 31 वाटत नाही, अशोक कटारियांचं भारी वाटत नाही. सरांनी आयुष्यभर माणसं वाहिले, पैसे वाहिले, हा सरांचा फरक. आणि धंदाच केला कोणा माणसं जमवण्याचा सगळ्यात मोठा. तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही चांगल्या गोष्टींसाठी किंवा व्यवहार कुठलाच आला नाही, इथे इन्व्हेस्टमेंटच होती, गुंतवणूकच होती. आणि ही परमनंट गुंतवणूक सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली. मला असं वाटतं की अशा खूप गोष्टी सरांच्या आहेत की ज्या त्यांनी आयुष्यभर केल्या. म्हणजे सर 100 वर्षाचे होतील का, 100% फक्त तो सत्कार करायला आपण असू का एवढा मात्र आपण नक्की आपला जो प्रश्न आहे आपण असू का. पण आपल्याला पण स्वप्न बघायला काय हरकत लक्षात आलं का. आणि तसंही जर आपण आता काय करतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे प्रश्न असा आहे की फार जगण्याची शक्यता कमी, 80% राजकारण आणि 20% समाजकारण माणूस जास्त जगू शकतो. कारण वरती त्या लोकांसाठी जागाच शिल्लक नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्ही 100 वर्षाचे व्हा, सरांचं उत्तम निरोगी आयुष्य. तर कोण मला सांगा ना की नॉर्मली असं 71 75 करायला लोक घरात लागतो, वय सांगावं लागतं, जोक नाही, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की सर जिथे जिथे गेले उत्तम काम केले, जिथे जिथं सर गेले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणाचा आहे हे मला त्याचं मी काम करत असताना सरांचं एक फार वैशिष्ट्य होतं बरं का. काम करत असताना सर घरी जेवायला गेले आणि मी काहीतरी काम घेऊन सर जेवण मला म्हणजे मीच काय तुम्हाला असं नव्हतं की बंगल्यात प्रवेश नाही असं कधी नव्हतं. तर सर बसवायचे आणि जेवता जेवता हे करायचे आणि आपल्याला ते सांगू काहीतरी अच्छा. म्हणजे आईचं जे प्रेम जे सगळ्यांना भेंडे मॅडम त्या संपर्कात आलेली एकही व्यक्ती अशी अतिशय प्रेमळ आहे. तुम्ही त्यांचा चेहरा पण बघा, एकदम प्रेमळ आणि एकदम रिस्पेक्टेबल असं. त्यामुळे सरांनी जे काही सर घरामध्ये कदाचित शिखरकोपे असतील म्हणजे सरांच्या आणि मॅडमच्या नात्याबद्दल खरं म्हणजे शिल्पच सांगू शकतो, पण ती ही वेळ नाही. कारण हे आनंदाचे प्रसंग आहे ते आपण हल्लीच चर्चा करू. कारण शेवटी माणूस बऱ्याच वेळेला असं असतं की हे बराच त्याला म्हणतात ना की हे स्टेज आहे, तुम्ही जे काम करतात मोठ्या लेवलला ती स्टेज आहे आणि तुम्हाला दिवसभर तो मुखवटा घेऊन फिरावा, संध्याकाळीच तो मेकअप उतरवला जातो. त्यावेळेला आपण खरे काय आहोत ते कळतो आणि तो जो दिवसभरामध्ये जे काही घडलेलं असतं त्याचं राग काढण्याचं सगळ्यात उत्तम आणि काय असेल तर ती आपली बायको ती जी सोडून जाणार नाही हे आपल्याला माहिती आहे. पण हे मी जे सांगतो हे वयवर्ष 40च्या पुढच्या लोकांकडे, 40च्या अलीकडच्या लोकांचं लग्न होण्याच्या आधी कोणता प्रश्न आणि आता पहिलं लग्न टिकलं म्हणजे 25 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष हा इतिहास काही विचार होणार. अरे बापरे काय. कारण कार्यक्रम क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणी हा माणूस करतो नाही असं म्हणतो. ती कन्सेप्ट नंतर कदाचित आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये पुढच्या पिढीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत म्हणजे बॉर्न काहीतरी आहे काहीतरी असते शब्द ते आपल्या तर सगळ्या डोक्याच्या पलीकडे आहे. बिंच वॉचिंग ते कळालं लॉकडाऊन मध्ये सलग 6-7 तास काही पाहिजे तेव्हा माझ्या मुलीची सांगितलं बिंच वॉचिंग असं काहीतरी
आपल्याकडे काय म्हणणं आहे का येण्यासारखा बघतो आठ हा आपल्याकडे कॉमन यांच्या भाषेमध्ये तो भीम किंवा सॉफिस्टिकेटेड असं कुठे आहे. पण सर हे मुळातच प्रचंड हार्डवर्क म्हणजे सरांना तुम्ही 18 तास सलग काम करायला तर 19 तास काम केलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 7 वाजता 8 वाजता फ्रेश काय झालं काय राहिलं काम आणि सर आनंद वगैरे पटकन काय असेल ते करा आणि मोकळे व्हा. हा एक सरांचा खूप चांगला स्वभाव आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणजे मला असं वाटतं की ट्रेन वगैरे काय असेल ते आता आले 50 वर्षापूर्वीपासून पुन्हा चालतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्याबरोबर लागणारे जे डबे ते करपटतात काहीतरी वापरून आणि म्हणून तुम्ही बघितलं तर सर एवढे तरुण आणि सरांचा मगाशी चेहरा बदलला जेव्हा हे सगळं त्यांच्यामुळे काका म्हणते काका काय बोलतो त्याला काका म्हणायला पाहिजे त्यांना काका बोलतो थोडस असं करायचं ते केलं ते केलं त्यांनी ते पण सर काय नेहमी नाही फ्रेश आणि बँकेची सुरुवात केली कधी काही अडचण आली काय आणि सरांना विचारलं हा ठीक आहे ना तुम्ही काय झालं का काय प्रॉब्लेम काय म्हणजे असं पटकन तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्याची कला आहे सरांकडे मोठ्या प्रमाणावर आहे. सर हे कायम त्याला असं म्हणता येईल की अशोकनी पण मला हे सांगितलं आमच्यासाठी ते कायम प्रेरणा असतो आमच्यासाठी कायम ते रिस्पेक्टेबल आहे. म्हणजे आम्हाला काय वाटतं मला माहिती आहे की अशोकचा स्वभाव मला माहिती आहे त्यावेळेला सर तिथे गेले तुम्ही त्याच्यातला एक साक्षीदार तर अशोकने एका मिनिटात सांगितलं सर इन्स्टिट्यूट तुमची आहे हे सगळं तुमचे आहे तुम्ही उत्तम जागा पाहिजे तुम्ही इथे येत पण नाही हे पहिल्या सरांना सांगून लागलं की तुम्ही उत्तम चालवा माझा काही या इन्स्टिट्यूट मध्ये बाकीचे दुसरे कुठलेही इंटरेस्ट नाही तुम्ही उत्तम चालवलं तर मला काही येण्याची सुद्धा नाही. मला असं वाटतं की असा संस्थाचालक मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असं काम करणाऱ्या माणसाचं आणि म्हणून अशोकचं युनिट आज जरी आपण बाकीच्या युनिटच्या किंवा याच्या मानाने जरी सुपरसेट किंवा काय असं आपण समजलो म्हणतो तरी ते क्वालिटी युनिट आहे. क्वांटिटीपेक्षा मला वाटतं की क्वालिटी ही कधी पण चांगलीच असते आणि ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये जी साधारण महाविद्यालयामध्ये आहे आणि म्हणून सर तुम्ही असेच निरोगी राहा उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मॅडम तुम्हाला पण तुम्हाला मनापासून सलाम आणि सगळ्यात महत्वाचं की उत्तम कार्यकर्ते कशी मिळाली तर त्या संगीता पवारसारखी असावी असं मला वाटतं की होतं काही वेळेला आपल्याला त्याच्या फॉर्मचा क्लासेस झाला इतकं शार्प सूत्र माणूस असतो इतक्या प्रेमाने आणि इतक्या आदमीने किंवा खूप वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे अनुभव आले उत्तम पद्धतीने त्यांनी नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही टेक्निकल अडचणी इथं आल्या पण आता तुम्ही बघितलं ते उलट पाहिलं आता कोरोना आला बरोबर पण त्यांना काय म्हणायचं उलट असं आपल्याला सुलट सगळ्यात नसेल. मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे की आपल्याबद्दल काय पुस्तक काय पवार काढण्यासाठी आपण खरंच जोरदार काय वाटते कारण त्यांच्या निमित्ताने आपण आज उपस्थित आपण एकत्र आलो. त्यांना सहकार्य केलेले आमच्या बँकेचे सीओ पाटील साहेब त्यांनी पण अथक परिश्रम त्याच्यामध्ये केले. आमचा भूषण भोसले असेल तो एक आहे. आज मी टकील सरांना अचानक काही मिळालं की अचानक पण आहे खूप तो संसार विनायक पण राहणारे आहेत बँकेचे सगळे संचालक जमलेले आहेत. सरांचा आमच्या बँकेचा सगळ्यात जुना सहकारी नितीन पाटील तो पण इथं आलेला तो पण सरांसारखा कमी बोलतो काम जास्त करतो आणि कमी बोलतो. असे अनेक लोक एक समोर बसणारे माझ्या ओळखीचे नाव किंवा शिरसाट सर मंचावर आहे मी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी माझे बॉस एक कार्याध्यक्ष म्हणून काम करतात सेक्रेटरी आहे आणि तिथे ते कार्याध्यक्ष असले तरी ते पण लौकिक अर्थ माझ्या दिवशी कुठून एनसीसी सरांचं नाव घेतलं त्या एनसीसी सगळे कार्य बघितलं तर शिरसाट सुद्धा त्यांचे सहकारी आणि आम्ही तर मी आणि अशोक तर पुढे मागे तरी आम्ही कार्यकर्ते त्याच्यामध्ये असे अनेक हे आहेत.
शिल्पा इथं आहे. शिल्पानी अँकरिंग मध्ये आज माझ्या माहितीप्रमाणे नाशकातील वन ऑफ द बेस्ट जर अँकर कोण असेल आणि मोस्ट बिझिएस्ट अँकर कोण असेल तर ती शिल्पा आहे. शलाका इथं मला वाटतं काही कामानिमित्त येऊ शकतो. शिल्पाबरोबर शलाकाचं पण हे नाव घेतो. माझ्यापर्यंत दोघीही पैकी ह्या क्षेत्रामध्ये इव्हेंटच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं नाव केलं. आणि मला प्रामुख्याने आठवण येते सर तुमच्या आईची आठवण येते की त्या मला तिथं असताना काय भेटायच्या. माझी काळजी चौकशी त्या आपल्याबरोबर तिथं आपल्यामध्ये नाही येते त्यांची पण मला खूप आठवण या प्रसंगात येते की त्यांना सुद्धा खूप बरं वाटलं असं. तर एकंदरीत भेटो फॅमिली मला वाटतं सगळीच फिरकायची सगळे 80+ पर्यंत नक्कीच होते. फिरकायची सगळी मंडळी आहेत. सगळ्यांच्या भावाबरोबर मी काम करतो. राज्य सरकारी बँक असोसिएशनवर संजय भेंडे म्हणून आहेत ते सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. ते सुद्धा समाजकारणामध्ये खूप अग्रेसर आहेत. अशी ही सगळीच एक छान अशी सुसंस्कृत अशी फॅमिली जी समाजाला खऱ्या अर्थाने वाहून घेतली आहे. तर तुम्ही असेच राहा कारण तुमची गरज आहे. त्यामुळे तितकेच तुम्ही फिट राहा. 100 किलोमीटर तुम्ही आज सायकलिंग करताय. तुम्ही 200 किलोमीटर सायकलिंग पर्यंत तुम्ही व्यवस्थित पोहोचावं अशा तुम्हाला मी मनपूर्वक आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अनेक दिवसापासून तुमच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या होत्या पण संगीता मुलींची संधी आम्हाला मिळाली. म्हणजे हे सगळं जरी तुम्हाला दिसताना माझं नाव वगैरे त्याच्यातला जो काही एक 5% क्रेडिट माझ्याकडे किंवा माझ्या सहकार्यांकडे आहे. 95% क्रेडिट संगीताकडे आहे. टेक्निकल काही जे काही अडचणी असतील त्याचं हे मी माझ्याकडे स्वीकारतो की माझी चूक होती म्हणून. पण बाकी ओव्हरऑल कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना आवडला. खूप न भेटणारी लोक आज तुमच्याकडे एवढी भेटली आणि तुमचं प्रेम करणारी बाकीची लोक भेटली. खूप लोक तर ऑनलाईन बघतायत. काही लोक तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. करोनाच्या याच्यातलं संकट अजून आपलं टळलेलं नाही. त्यामुळे बरेचसे लोक मास्क न घातलेले नेतो बिघडत होतात. मास्क सगळ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही. आपण आपली स्वतःची काळजी घ्या. कुटुंबाची काळजी घ्या. तर तुम्हाला पुन्हा एकदा मला शुभेच्छा देतो. थोडंसं लावलेलं माझं बनवलं मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद ठाकूर सर. भेंडे साहेब 1 जानेवारी म्हणजे अतिशय उत्तम असा दिवस. 31 डिसेंबरलाच संपूर्ण जगामध्ये तुम्ही येणार म्हणून संपूर्ण सेलिब्रेशन होतं रात्री 12पर्यंत आणि मग 1 तारखेमध्ये तुमचं आगमन होतं. विधात्याने बघा पाठवताना सुद्धा तुम्हाला 1 जानेवारीला पाठवले आणि आज तुमची 71वी बर्थडे आहे. या निमित्ताने जेव्हा तुमच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर तर तसा तुमचा माझा परिचय म्हणजे 2015 जेव्हा विश्वास ठाकूर ही तुम्हाला घेऊन माझ्याकडे आला आणि आपण मग आपला संपूर्ण गाडा अनुभव जो एज्युकेशनमधला होता तर त्या दृष्टीने तुम्हाला काही मदत होते का म्हणून. आणि मग 2015 तुम्ही आल्यानंतर एवढा अनुभवी आणि ज्ञानी माणूस भेटल्यानंतर तो दुसरा विचार कसला करताय. तुम्ही इमिजिएटली आमच्या हायर एज्युकेशनची की जे डिरेल थोडंसं होत चाललेलं होतं त्याची धुरा घेतली आणि 5 वर्ष अतिशय छान असं ते तुम्ही संपूर्ण कार्य सांभाळलं. तुमच्यामुळे मला काळजी नव्हती तिथे. बोलता बोलता सगळ्याच एरियामध्ये तुम्ही छानपैकी ग्रीप घेऊन आणि पर्टिक्युलरली ISO म्हणजे सिस्टम्स आणि याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं. सगळ्यांना बरोबर घेऊन त्याप्रमाणे आणि हायर एज्युकेशनमध्ये खूप व्हॅल्यू ॲडिशन्स केले. त्याबद्दल किती बोलावं ते कमीच आहे. छान कारकीर्द राहिली आपली. पुढे
इतकं जरी समजा ते तुमचं वय जरी इतकं झालेलं असलं ना तरी कधी ते जाणवलं नाही. इतकी तुमची उमेद छान राहिली, इतकी तुमच्यामध्ये ताकद जी आहे ना, म्हणजे ते केवळ म्हणजे ज्ञानामुळे ते आहे. त्याच्यामुळे खूप छान रित्या आपण ते 5 वर्षे घडवले. आज मी तुम्हाला 71व्या वर्षी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला उत्कृष्ट आरोग्य मिळव, उदंड आयुष्य तर मिळणारच, कारण आजही तुमची तब्येत बघितल्यानंतर त्यात कुठल्या प्रकारची शंका वाटत नाही. तर उत्तम उदंड आयुष्य तर मिळालंच मिळालं, पण त्याबरोबर उत्कृष्ट आरोग्य मिळव एवढीच मी देवाच्या प्रार्थना करून आपल्याला माझे जे 2 शब्द माझे संपवतो. थँक्यू भेंडे साहेब. हॅपी बर्थडे टू यू. विनंती करायची की त्यांनी काय संबंध. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मित्र विश्वास अशोक सावंत, बँकेचे सर्व संचालक मंडळ, पुस्तकांचे कुलकर्णी, सायंटिस्ट सगळ्या भारतात आणि त्या सगळ्या विदेशात मिळते. इकडीचे अध्यक्ष मिस्टर पाटील, मेंबर्स, उपस्थित सगळे माझे स्नेही आणि ऑनलाईन जिथे जॉईन झाले तिथे बोलण्याचा जो विषय होता त्यातला बहुतांशी भाग सुरुवातीच्या त्या फिल्ममध्ये आलेला आहे. ही सगळी माहिती कशी काय एकत्र केली, आवाज हरिभावचा होता, त्यामुळे विश्वासात म्हणला त्यानुसार संगीतकार आणि मागे होते. त्या दोघांचंच कर्तव्य कुटुंब माहिती गोळा करून त्यांनी एकत्रितपणे सगळी माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि आनंद यात आहे की जे दाखवणं सगळं सत्य आहे, त्यात अतिशयोक्ती काही नाही. शक्य कदाचित त्याची तीव्रता अधिक होती त्यापेक्षाही जास्त. सामान्यतः लहानपण जेव्हा असतं त्यावेळेस काय काय प्रसंगानुसार निर्णय घ्यावे लागतात ते आत्ता लक्षात येत आहे, पण त्यावेळेस परिस्थिती शिकवते माणसाला की कसा निर्णय घ्यावा, त्याचा मार्ग कसा काढावा. आणि म्हणून जसा उल्लेख केला, भाजी विक्रीचा व्यवसाय करण्यापासून शिक्षणातील पैसे पुरवणे, नंतर अभ्यास किती करणे, फॉर्च्युनेटली जमलं नाही. फॉर्च्युनेटली म्हणेल कारण ते जमलं असतं तसं नव्हे, पण जमलं आणि मेरिट स्कॉलरशिप मिळाल्यामुळे फक्त शिक्षण होऊ शकते. आणि ते घेता घेता शिक्षण घेता नोकरी करणे, त्यामुळे 1 वर्ष माझे वाया गेलेले सेकंड इयर, कारण अभ्यास झालं म्हणून. पण पुढच्या नोकरी व्हायला माझं सगळं सुरळीत होतं. या सगळ्या प्रवासात नागपूर, त्यापूर्वी खेडेगावात 10 वर्ष, नागपुरात जवळपास 35 वर्ष, नाशिकमध्ये 34 वर्ष, 34 वर्ष राजस्थानला होतो, बाकी 21 वर्ष नाशकात. त्या सगळ्या प्रवासात जी मंडळी भेटली त्या मंडळीच्या सहकार्यामुळे मार्गक्रमण करता आलं, त्याचा नम्रपणे नमूद करा. सहकार्य नसतं मिळालं कदाचित वेळ कमी झाला असता, फक्त जास्त नसते आले, परंतु दाखवू शकलो असं कारण सर्व सहकार्यांनी मनपूर्वक प्रोत्साहन दिलं, साथ दिली, म्हणून सगळं होऊ शकतं. जसं अशोकराव म्हणाले त्यानुसार ज्या ज्या संस्थेत काम केलं, फॉर्च्युनेटली माझ्याकरता सगळ्या सुरुवातीच्या काळातल्या संस्था, भोसला असेल,
पहिली बीट बांधण्यापासून सगळं बघितलं. अशोकरावांचं कॉलेज ही सुरुवातीपासून जवळपास बघायला मिळालं. विद्यापीठात 1 वर्ष होतो. त्या विद्यापीठात देखील 1 वर्षामध्ये एका 2 पिरियड त्या ऑफिसमधून उठावरून स्थलांतर करता आलं. अशोकात देखील बाल्यावस्थेतील संस्था बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन सगळ्यांसोबत करता आलं. पण एका स्वतःची होती जी फार मोठी स्वतः होती कोल्हापूरमध्ये, ज्याचं पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार आहे. चक्र महोत्सव या 21वी संस्था आहे. ती अशी स्वतः मला मिळाली यामध्ये अधिक चांगलं काय करता येऊ शकेल त्याकरता वाव देखील मिळाला. आणि संस्था खरंच मोठी महात्मा गांधी यांची प्रेरणा होती काही काळात. आणि आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत क्रांतिकुमार पोद्दार ते बॉम्बेचे शहीद होते आणि मोठे देश आहेत. मला खूप शिकायला त्या संस्थेमध्ये. तिथे स्वतः क्रांतिकुमारजी लक्ष द्यायचे, ते आमचे मालूजी आता सेक्रेटरी आहेत ते लक्ष देतात, त्यांच्याकडे शिकायला मिळाले. अशा बहुतांश मंडळी शिकायला मिळाले. आणि केवळ उदाहरण म्हणून अशोकात देखील अशोकजी कटारियापासून माझे सगळे सहकारी जोडले, कॉलेजचे प्रिन्सिपल्स, व्हाईस प्रिन्सिपल्स या सगळ्यांना देखील मला बरंच काही शिकायला मिळालं असं स्वतः मी मुद्दाम करतो. त्याचं कारण या सगळ्या जीवनपटाचा जेव्हा एक शांतपणे बसून विचार केला तेव्हा असं वाटतं की जो काही विकास शिकायचं लर्निंग ॲटिट्यूड, टीचर नाही बनायचं, लेट लर्नर, आणि त्या ॲटिट्यूडचा परिणाम कदाचित झाला असावा असं मला वाटतं. त्यामुळे तो मुलगा अगदी म्हातारा असो किंवा छोटा बाळ असो, प्रत्येकाला शिकता येऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर जर शोधत गेलो तर कदाचित मार्ग मिळाला असेल असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा आस्पेक्ट म्हणतो ॲडॅप्टिव्हिटी. वय त्यात आडवं येऊ नये, असलेल्या परिस्थितीशी अडॅप्ट होणे, ADPT, अडॅप्ट होणे, अडॉप्ट नाही अडॅप्ट होणे, कदाचित त्यामुळे आपण हे करू शकलो असं वाटतं. म्हणून या सगळ्या जीवन प्रकाराचा सारांश जेव्हा काढला जातो तेव्हा असं वाटतं की ॲटिट्यूड आणि अडॅप्टिव्हिटी हे A2 जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. असं कदाचित त्यामुळे आपण मार्गक्रमण करू शकलो असू असं लक्षात येतं. आणि जेव्हा अडॅप्टिव्ह माणूस बनतो तेव्हा मग नवीन काही शिकायची देखील आपोआपच प्रेरणा मिळते. मग कोणाकडे शिकायची हा माझा जबाब नसतो. परिस्थिती असेल, माणसं असतील, जवळचे असतील, दूरचे असतील, कुठेही शिकता येऊ शकतं जेव्हा अडॅप्टेबल माणूस होत असेल. आणि त्यातून मग काही नवीन करता येईल का आणि क्रिएटिव्ह काही करता येऊ शकेल का. म्हणून क्रिएटिव्ह थिंकिंग हे ऑटोमॅटिकली त्यातून समोर येऊ शकतं. आणि क्रिएटिव्ह थिंकिंग जर आलं की मग स्वप्न बघणे, स्वप्नपूर्ती करता समोर जाणे, त्याचं प्लॅनिंग करणे, एक्झिक्युशन करणे, अशा गोष्टी आपोआप फॉलो करतात. प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करता विश्वास ठाकूरकडे खूप शिकायचं आहे. खूप अजून मी शिकतो करतो. आधी तरी या ॲपचं जेव्हा मला जे कळलं नंतर होतं तर खुर्च्या किती हे मोजणं हे त्यांनी केलं. हे फार साऱ्या गोष्टी लक्ष कसं द्यावं ते विश्वासकडे शिकायला. तर मलाही वाटतं की एकदा तो क्रिएटिव्ह लर्निंग, क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लागला की नवीन काही सुरुवात करता येते. आणि नवीन सुरुवात केली की मग पुढची स्टेज काय, पुढचा स्टेज काय, हे आपापच थिंकिंग प्रोसेस चालू होते. आणि ही प्रोसेस जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह होते म्हणजे स्वप्नापासून पूर्तीपर्यंत सगळ्या स्टेजेस काय काय असू शकतील याचा जर कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार केला तर ती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह थॉट प्रोसेस होऊ शकते. आणि त्यातून काहीतरी नवीन कॉन्क्रीट स्वरूपात समोर मांडण्यात येऊ शकते. तुम्ही सिक्वेन्स म्हणता तो की पहिल्यांदा ॲटिट्यूड पाहिजे, ॲडॅप्टेबल माणूस पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग कॅन फॉलो, and creative thinking can be then converted to comprehensive thought process. या जर सगळ्या पायऱ्या जर मी करत गेलो तर पुढे मग कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन हे करू शकतं. आणि त्या कनेक्ट जो असेल, जे काही तुम्ही विचार केला असेल त्याचा कनेक्ट माझ्याशी आहे का, मला अंतर्मन काय वाटतं ते, आणि जो विचार करतो तो कनेक्ट होतो का, एकदा तो कन्फर्म झाला देन यू कनेक्ट विथ अदर्स, कम्युनिकेशन विथ अदर्स. म्हणजे कनेक्ट आणि कम्युनिकेशन या इंट्रा अँड इंटर या दोन्ही बाबतीत जर विचार केला तर मग पुढची स्टेप चालू होऊ शकते. एकदा जर कॉम्प्रिहेन्सिव्ह थॉट प्रोसेस जर नक्की झाली असेल तर मग या सीचा फायदा होतो, कनेक्ट अँड कम्युनिकेशनचा. आणि एकदा कनेक्ट झालं की सगळं घासूघूस तयार केला, येस आता दिस इज टू बी डन, देन हॅव कन्सिस्टन्सी, काम करणार, देन वी कॅन गो अहेड. तर या सगळ्या ज्या पायऱ्या मी म्हटल्या
मी सहज विचार केला की असं का होऊ शकलं असेल. तर आय फेल्ड दॅट इनिशियली ॲटिट्यूड शुड बी पॉझिटिव्ह आणि इट शुड प्रॉपर. पॉझिटिव्ह केवळ म्हणणं का नेहमी पॉझिटिव्ह नसतो. ॲटिट्यूड हा चेंजिंग फॉर्मॅटमध्ये असतो. सकाळी संध्याकाळी दुसरा असू शकतो. त्यामुळे ॲटिट्यूड हॅज टू बी ॲक्ट, देन ॲडॅप्टिबिलिटी पाहिजे, देन हॅव बी क्रिएटिव्ह थिंकिंग, देन the comprehensive thought process, and then connect oneself and also others, आणि consistency. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जर केल्या तर मार्ग मिळू शकतो की आम्हाला मार्ग मिळावा असावा या सगळ्या भरोशावर असं मला वाटायला. त्याची पुढची स्टेज डेडिकेशन. वॉट एव्हर वी डिसाईड, डेडिकेट युअर ऑल रिसोर्सेस टू कम्प्लीट दोज थिंग्स. स्वप्नपूर्ती करता कम्प्लीट डेडिकेशन ऑफ ऑल रिसोर्सेस, फिजिकल, मेंटल, मॉरल, फिनान्स, एव्हरीथिंग. आणि हे सगळं करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा बदल डिसिप्लिन. डिसिप्लिन शिवाय काही होऊ शकत नाही. डिसिप्लिन हॅज टू बी ऑल परवेडिंग. जे स्टार्टिंग फ्रॉम ॲटिट्यूड टू द लास्ट डेडिकेशन, प्रत्येक बाबतीत डिसिप्लिन शिवाय पर्याय नाही. ही जर नसेल तर कुठेही फिअर्स होऊ शकतो. तर मला वाटतं या सगळ्या स्टेजेस सांगितलं त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून 71 वर्ष पूर्ण झाली आहे, 72 चालू झालं आहे, तरी देखील नवीन शिकायची मनुष्य अजूनही आहे. तसं आता म्हटलं की दुर्गाक्षी म्हणाली की 71 वर्षी तुम्ही चालवलं सायकल जोडते, हे काय नवीनच आहे, काय अर्थ आहे का? नसेलही अर्थ, पण मला वाटतं शिकावं. तर मला वाटतं शिकावं म्हणजे का वाटलं तर पहिल्यांदा मी खरं भीती वाटत होती. सायकलिंग करून खूप वर्ष झाली. MSL असं सायकल चालू MSL तर पुढे सायकल चालत नाही. पण माझा नातू जो मितानिश आहे त्यांनी फोर्स केला, नानाही सरळ करतात, नानाही सरळ करतात. पहिल्यांदा नाही म्हणता एकदा चालू बघितली, बॅलन्स बिघडला, पण नंतर सावरला गेलो. अरे वाटतं जमतं आपल्याला, आणि जमतं 2 किलोमीटर थकून जायचं, नाही नको पुष्कळ झालं. मग 2चे 5, 5चे 10, 10चे 20, 40, 60, 70, 100 नाही कडे केव्हा झालं. हे होऊ शकतं. आणि याला काही वयाची काही अट नाही, वयाचं बंधन काही नाही. अगेन तो सिक्वेन्स मी सांगितला, तो जर नीट आपल्या स्वभावात आला, if we think of those that sequence from within, it's possible, everything is possible. आणि सुमंता विश्वास 200 किलोमीटर बघूया होईल. पाठीला तिथे बसले आणि शिल्पाय धक्का मारला, मृगाक्षी सावरा, मृगाक्षीचा फार मला फायदा झाला. ती शी इज द डॉक्टर. त्यामुळे जेव्हा म्हटलं मी सेंचुरी काढायची आहे, सेंचुरीला तर आधी दिवशी काय करायचं, जाताना काय करायचं, आल्यावर काय करायचं, काय खायचं, काय नाही खायचं, सगळं त्यांनी मॉनिटर केलं आणि रिअली इट वर्क. तर गोष्टी जुळतात, फक्त विचार करता शकतात. लेट टू ड्रीम फर्स्ट, डिसाईड टू डू इट, प्लॅन एव्हरीथिंग अँड देन एक्झिक्यूट. इट्स पॉसिबल. मी अशोकात असताना एक गोष्ट चांगली शिकलो, त्याला PDCA म्हणतात. आम्ही त्या ISO जे करून येतो त्याला प्लॅन, डू, ॲक्ट अँड चेक. First you plan everything, what you plan is you do as you plan. Again check whether it is after plan or not. If not, again act to make the plan perfect. And that cycle goes on. And that cycle makes a man to propel further, to move further. I think जेव्हा मी शांतपणे विचार केला आज घेण्यापूर्वी की हे 71 वर्ष कशी काय आपण इथपर्यंत जाऊ शकतो, तर याचे कारण ही सगळी असतील असं मला वाटतं. त्यामुळे A2, C4, D2 असं उठायची. ॲटिट्यूड, ॲडॅप्टिबिलिटी. C4 म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग, कॉम्प्रेन्सिव्ह थॉट प्रोसेस, देन कनेक्ट अँड कन्सिस्टन्सी, अँड D2 डेडिकेशन अँड डिसिप्लिन. या सगळ्यांना एकत्र करू शकतो आपण. तर मला वाटतं इट्स पॉसिबल फॉर एव्हरीबडी, irrespective of age, caste, creed, just to decide and have PDCA in your behavioral pattern as such. This is possible. आणि या सगळ्याला कारणीभूत कोण असते तर आपला सगळे इथे बसलेला हाच प्रश्न नाही, पण कुटुंब म्हणून माझी मिसेस, मुलगी आणि तो लहान बाळ. आणि जसं याने आता उल्लेख केला संगीता पवारचा, त्या 15 वर्षापर्यंत माझ्यासोबत काम केलं. हे सगळ्यांनी काम करतात आणि त्यांच्याकडे काम दिलं असेल की विसरून द्यायचं. विसरून द्यायचं म्हणजे जर फॉलोअप म्हणलं, फॉलोअप म्हणजे किती त्रास आहे. कधी तर राबवायचं, इतका फॉलोअप नको करू, तू कर काय असेल नंतर येऊन सांगतो. पण त्यांना आपण इतका जबरदस्त असतो की तो ते काय होईपर्यंत त्याही शांत बसत नाही, आपल्याला शांत बसू देते.
त्यामुळे आजच्या प्रसंगाच्या रूपाने ते जे करणाऱ्या जीवनीचा सगळा भाग मिळवला. मला वाटते एकदा फक्त चर्चा केली लोकांबरोबर, बाकी काही जास्त चर्चा केलेली नाही आहे. ती कुठे मिळाला मला माहीत नाही, आणि तिला तो सोबत मिळाला त्या दुकानावर जे गेल्या. आणि पुढची जे फ्लिप बुक जे कन्सेप्ट मला माहीत होती, तर हे आमच्या पाटील साहेबांचं डोक्यात विचार आला की वाय ई बुक, वाय नॉट फ्लिप बुक. आणि त्यामध्ये मग फ्लिपमध्ये काय काय असावं, तर लोकांची अभिमत आहे, जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांच्याकरता आपण आर्टिकल मागू, त्यांच्याकडे फोटो मागू, त्यांना व्हिडिओ मागू, आणि सगळं आपण एकत्रितपणे करूया आणि ते फ्लिप बुक कन्फर्म करूया. मला वाटलं की ती 4-5 लोकांना देईल, पण हॅट्स ऑफ टू सगळी 95 plus articles and I think around 20-30 videos, photos त्यांनी मिळवले. त्यातलं बघायला आता मिळाले, पण शी विल सेंड अ लिंक टू अस ऑल. आपण नंतर बघूया, मी पण बघितलेलं, मला बघायला नंतर मिळेल. बघूया त्यांनी काय काय केलं. पण या सगळ्या ज्या गोष्टी करतात, तर हा म्हणतात मी करेक्ट आहे. आय थिंक आयडिया इनिशिएट तिरीच केलीच होता, आणि त्याला कल्पना म्हणतात याने साथ दिली नसते तर काय करायचं. त्यामुळे ह्या दोघांच्या वर्षात कार्यक्रमात झालेलं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. भोसावळमध्ये जे आज उभारले आपलं जोशी सर आहेत, इतरही सगळे आहेत, डॉक्टर पांडवे आहेत, किंवा जुने सहकारी सगळे, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत केलं तर प्रश्न धन्यवाद देतो. जी डी सावंततर्फे आज अशोकरावांनी तर म्हणजे अनपेक्षित कमालच दिली. म्हणजे मला माहीत होतं सगळं काय होणार आहे. हा कार्यक्रमच मला माहीत नव्हता. जे सरप्राईज या नावाखाली बहुतेक गोष्टी लपवून ठेवल्या. जुजबी माहिती मला मिळाली, आणि तिथे जुजबी तेव्हा मला पहिल्यांदा माहिती मिळाली त्या पाटीलचा फोन आला. सर तुम्ही एका वेळेला कुठे आहात? कुठे काय घरीच असेल, कुठे असेल हे नक्की घरी आहात, पण बाहेर जाणार. पण तुला काय करतो बँकेत काय प्रॉब्लेम आहे का? मी थांबतो नाही म्हणाले ते असं काय. त्यांनी ते बिंग फुटलं, आणि त्यांनी बिंग फुटल्यानंतर संगीताची तास लिहिला. कारण संगीताने हे सगळं प्लॅन ऑलरेडी केलं होतं, मला माहीत होतं. आणि जेव्हा मी सांगितलं, आणि मध्ये ओब्रगाची घरी आली पहिला, त्याने मी पुस्तक करून दिली, मला लेख मागितला आहे. म्हणजे ठीक आहे, मला थोडक्यात माहिती मिळाली. पण तुम्ही करतात अति आनंद आहे. फक्त त्याच्याकडे कोविड लक्षात घेऊन करा, कारण कुठले आपल्या बंधनात अडकायला नको, त्यानुसार करा, हरकत नाही. मलाही आनंद होईल, पण आपणही आनंद देऊया. आणि मला वाटतं कार्यक्रम या अर्थाने या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या रीतीने केलेलं आहे. आणि हे जे आय टी टीम आपली इथली आहे, फराग असेल, तो दीपक असेल, त्या सगळ्यांनी फार मेहनत घेतलेली. कारण मी परवा जेव्हा विचारपूस केली, विचारपूस करायचं म्हणायचं तर पाटील सरांकडे. पाटीलला म्हणायचं की काय झालं नाही का, तर तो तिकडे खाली पासन करायचा. पासन करण्याची पद्धत पाटीलला विचित्र आहे. तो कान धरायला खाली पासन करतो, आणि मग पुन्हा फीडबॅक मिळायचा, सर तुम्ही पाटीलला फोन का केला, पण डायरेक्टली कोण बोलला नाही. अशा अर्थाचे काही मला समान ऐकायला मिळाले. पण रिअली आय एम हॅपी. विश्वास बँकेची खरंच ती फार असते, अतिशय असते. जे सुरुवात जी झाली, पहिली मीटिंग भोसावळत असताना झाली होती, आपण एकदा बसलो होतो, त्या क्षणापासून तर आजही बँक हा माझा विषय नाही, पैसा हा माझा विषय नाही, तर मी ती विषय सांभाळून घेतो. आणि आम्हाला सगळ्या टीमध्ये एकत्रित कसे राहू, प्रसंग आले असते कधी कधी, असं वाटलं असेल की हा म्हणतो बरोबर नाही आहे, परंतु बरोबर नाही असं वाटत असेल तरी कदाचित आपलं वाटतं चुकीचं असेल असं गृहीत करून तो म्हणतो तेच करेक्ट आहे, बाहेर राहायला पाहिजे असं. अशा अर्थाची आमच्या सगळ्या संचालक मंडळाची एकदम मानसिक असल्यामुळे आज ही बँक फार चांगल्या सगळ्या झाली. तर विश्वास ठाकूर या बँकेचा एक आधारस्तंभ आहे प्रश्न म्हणाला. आणि कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहतो. आम्ही बोलतो कमी, बोलतो तो बोलतो असताना, पण संवाद फार कमी आहे. फोन आम्ही शक्यतो फार कमी होतात, पण ती काम असेल तरच. पण संवाद नसेल, फोन नसेल तरी कनेक्ट मात्र डेली कनेक्ट असतो की हां आज मोबाईल गेला आहे, हा इथे तिकडे गेला आहे, काम नक्की करत असेल. आणि सगळं संचालक मंडळ म्हणजे पंचायत शैली आहेत किंवा मोडल आहेत, हे सगळे आमचे हावडे साहेब आहेत, सगळ्यांनी एकत्रितपणे एक दिलाने आणि विश्वासपणे ते त्या दिशेने जायचं असं ठरल्यामुळे आज बँक चांगल्या स्तरावर आली आहे.
हा एक आस्पेक्ट माणसाच्या जीवनात देखील असतो. शंका कुशंकांना जर वाव दिला तर मग फाटे फुटतात आणि ठरलेलं होत नाही. पण शंकाबद्दल गुंडाळून ठेवलं आणि विश्वासाने समोर गेला की हा म्हणतो याचा अर्थ याच्या मागे काहीतरी कारण असेल, आपल्याला माहीत नसेल, पण तो म्हणतो ते सत्य असेल. लेटच गो विथ इट. हा ॲटिट्यूड जर ठेवला तर एकत्र काम करता टीम वर्क होऊ शकतं. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विश्वास सहकार्य आहे. आणि कदाचित या सूत्रीचा मलाही उपयोग झाला सगळ्यात ठिकाणी काम करताना. म्हणजे विशाल बँकेचं काम करताना मी पहिला भोसलात होतो. पण भोसल्यानंतर DD सावंत असेल किंवा मग इव्हन पोदार कॉलेज असेल किंवा अशोका असेल, त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींच्या एकंदरीत वागण्यातनं जेव्हा शिकायला मिळालं त्याचा नक्की फायदा झाला असेल. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं ऋणी आय एम जस्ट इंडक्टेड टू यू ऑल. कारण तुम्ही मला शिकायला सांगितलेलं आहे, शिकायला लावलेलं आहे. शिक्षक म्हणून तुम्ही होता आणि शिक्षक म्हणून सगळी परिस्थिती होते. परिस्थिती शिकायला लावलेलं आहे. आणि त्यातून मग मार्गक्रमण करता करता मग काय मार्गक्रमण करावं, कसं जावं याचं एक विजडम म्हणून मार्ग शोधला. ऑप्शन्स असतात, हा असता मग आपण शोधायचं ठीक आहे त्यातनं गेलं बरोबर असं आपण ते जात गेलो आणि त्यातनं विकास होत गेला, त्यातनं मार्ग सापडत गेला. आणि एकंदरीत 71 वर्षाचं आयुष्य अतिशय समाधानाने जगतोय आणि पुढेही नक्कीच समाधान असेल. कारण तो समाज आहे जे आहे ते उत्कृष्ट आहे, जे आहे ते उत्कृष्ट आहे. यापेक्षा जास्त उत्कृष्ट मिळू शकत नव्हतं. एकदा हा म्हणत असेल की मग गाडी नीट चालते. पण जे आहे ते नीट नाही आहे तर त्याच्याकडे जर चांगला आहे असा मनात किंतू आला की प्रॉब्लेम सुरू होतो. एकदा तो किंतू बाहेर सोडावा आणि जे आहे ते उत्कृष्ट आहे अधिक चांगला मार्ग कसा करता येऊ शकेल याचा विचार करण्याने समोर जाणे. कदाचित या स्वभावाचा फायदा मला झाला असेल आणि म्हणून बऱ्यापैकी समाधानी वृत्ती आहे, पुढे राहील. आपल्या सगळ्यांना स्नेह आहेच. बुद्धीनं भावाची इच्छा बाळगून आणि आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन माझं संपत होतं. एखाद्या माणसाच्या आपण जितकं जवळ जातो तसं त्याचा स्वभाव समजतो. म्हणजे 1997ला जेव्हा सरांची पहिली ओळख झाली आणि त्यानंतर जसं सरांबरोबर काम सुरू झालं तर सरांचं मायक्रो प्लॅनिंग सकाळी 8:30 वाजता मीटिंग म्हणजे 8:30 वाजता मीटिंग हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे प्रसाद पाटील आणि आमचं पहिल्यांदा 2 वर्ष तर असं होतं की सरांना हसताच येत नाही. पण खळखळून हसणाऱ्या सर पण बघितलं. हे विशेष म्हणजे ज्या माणसाकडे आपण जसं जसं जवळ जातो तसं आपल्याला समजतं. ही मात्र गोष्ट मी संगीता पवारांना बोलवतो की त्यांनी आभाराचे 2 शब्द सांगावे. या आभाराच्या कार्यक्रमानंतर आपण केक कापणार आहोत. फक्त केक कापत असताना कोणीही स्टेजवर येऊ नये. आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन करत स्टेजवरती जेवढे आहेत तेवढ्याच लोकांबरोबर आपण केक कटिंगचा कार्यक्रम करू आणि त्यानंतर विश्वास गार्डनमध्ये आपल्या सगळ्यांच्या सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे आपण यानंतर तिकडे जाणार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास ठाकूर सर, आजचे आपले उत्साहमूर्ती भिंडे सर, आमचे शिरसाट सर आणि अशोक सावंत कॉलेजचे आमचे सावंत सर. सरांनी मला 2 मिनिटं सांगितले सर, पण 2 मिनिटं अवघड आहे. कारण मला हा कार्यक्रम जसं तुम्ही म्हणाला मी गेल्या 22 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी करत आहे. या तयारी करण्यात मला म्हणजे सरांचं स्टार्ट टू एंड हे सगळं मला जेव्हा उभं करायचं होतं तेव्हा मी म्हणजे सगळ्यात पहिले आभार मानते ते सरांचे बालपणीचे नागपूरचे जे त्यांचे मित्र आहेत, सरांचे क्लासमेट बंडू चौधरी आहेत, प्रकाश शुक्ला सर आहेत, त्याच्यानंतर त्यांचे जेवढे मित्र आहेत त्या सगळ्या मित्रांना मला त्यांनी आर्टिकल दिले, व्हिडिओ दिले, मी मनापासून त्यांचे आभार मानते. त्यानंतर भोसले कॉलेजचे जे काही स्टाफ आहे त्या स्टाफनी सगळ्यांनी मला त्यांचे आर्टिकल्स दिले, व्हिडिओज दिले, मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. विशेषतः म्हणजे मला या कार्यक्रमात वेळोवेळी जोशी सर जे आहेत, भोसले कॉलेजचे जोशी सर आणि घोष सर यांनी मला प्रचंड सहकार्य केलेलं आहे. आणि आज विशेष म्हणजे आमचे जे तायडे सर आहेत, तायडे सरांचा देखील आज वाढदिवस आहे आणि तायडे सर या कार्यक्रमासाठी स्पेशली सकाळी पुण्याहून आले आणि ते इथे आज या कार्यक्रमासाठी इथे आले. मी तायडे
सावंत सर, गिरीश पाटील सर आणि वानखेडे सर, दान सर यांनी जे काही मला आर्टिकल दिले, माझी मदत केली, त्यांचे देखील मी आभार मानते. नवलगड पोद्दार कॉलेजचे चेअरमन जे नवलगडचे ट्रस्टी आहेत, सेठजींचं वय 80 अबव आहे, कोणाला वेळ देत नाहीये, तरी सेठजींनी देखील मला वेळ दिला, त्यांचा व्हिडिओ दिला, त्यांनी प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे, जे आपल्याला फ्लिपबुकवर गुगलवर सगळ्यांना बघायला मिळेल. त्याच्यानंतर तिथेच नवलगडचे जे सेक्रेटरी आहेत, आनंदीलाल पोद्दार ट्रस्टचे सेक्रेटरी MC मालू सर, त्यांनी देखील व्हिडिओ दिलेला आहे, आर्टिकल दिले आहे. काही टेक्निक विभागामध्ये तो व्हिडिओ देखील उलटा दिसत होता, त्याच्यामुळे तो आम्ही प्ले केला नाहीये. सरांचे अगदी नागपूरचे जवळचे मित्र जे आहेत, जे व्हाईस चान्सलर आहे अमरावती विद्यापीठाचे मुरलीधर चांदेकर सर, मुरलीधर चांदेकर सरांनी देखील त्यांचा आर्टिकल आणि व्हिडिओ दिला. सरांच्या दुसऱ्या आणखी फ्रेंड आहेत, त्या देखील VC आहेत, पण त्या आजारी असल्यामुळे त्या आर्टिकल आणि व्हिडिओ मला देऊ शकल्या नाही, तरी मी त्यांचे देखील आभार मानते. दादासाहेब रत्न पाटील यांना कोणीही भेटू देत नाही. दादासाहेबांनी मला खिडकीतनं बघितलं आणि सुनेला सांगितलं नाही, त्या मुलीला वरती होते, तिने वासुदेवाची 61 केली, आजही ती काहीतरी काम घेऊन आलेली आहे, तिला वरती होते आणि दादासाहेबांनी देखील स्वतःचा व्हिडिओ दिला. दादासाहेबांचे देखील मी आभार मानते. त्याच्यानंतर जे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लेफ्टनंट जनरल चेकटकर सर अत्यंत बिझी असतात. सरांनी मला 15 दिवस उद्या 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 करत नेलं, पण 15व्या दिवशी शेवटी ते म्हणाले की मी तुला सॅल्यूट करतो, तू किती फॉलोअप घेते का म्हणे. आणि सर मला तो व्हिडिओ मला हवा होता, त्याच्यामुळे मी तो फॉलोअप घेतला आणि सरांनी जो उल्लेख केला 15 वर्ष मी सरांच्या सोबत आहे, त्या 15 वर्षात मी फुलेनगरच्या वस्तीत जन्माला आलेली अतिशय रामटी मुलगी होती. माझं आज जे रूपांतर केलं ते 15 वर्षात सरांनी मला घासून केलं. जसं सोन्याला कसं तासतात आणि चमक आणतात, तसं काम सरांनी केलंय. सरांनी मला पूर्ण बदलवलंय. म्हणजे आज माझे LICचे ऑफिसर इथे गरड सर आलेले आहेत, त्याच्यानंतर काळे सर आलेले आहेत. हे आज त्यांना माहिती आज मी LIC मध्ये टॉपर आहे. ते जेव्हा मला सांगतात, माझं कौतुक करतात, मी केवळ देखील त्यांना सांगते मी आज जी टॉपर आहे, मी आज जी बनली आहे ती केवळ फक्त बेंडे सरांना बनली आहे. कारण माझ्यासाठी ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं सगळं एकत्र झालेला एकत्र मूर्ती जी असेल ना, ती श्रीदेव म्हणून मला लागलेली मूर्ती आहे. हे मला सांगायला लागेल की मला माझ्या आई वडिलांकडून देखील ज्या गोष्टी नाही मिळालेल्या, त्या शिल्पा शलाकार इतक्याच गोष्टी मला सरांनी मुलगी म्हणून मला दिलेल्या आहे. त्याच्याबद्दल म्हणजे मला वाढदिवस करणं किंवा ज्या बऱ्याच गोष्टींपासून मी अलिप्त होती, त्या गोष्टी मला या फॅमिलीने दिल्या. मॅडमनी मला अगदी आईसारखं प्रेम दिलंय. म्हणजे बऱ्याचदा त्यांनी स्वतः मला जबरदस्तीने जीव घातले. मॅडमनी की नाही तू काही खाल्लं नसेल, तू अशी चालेल, तू खाऊन जा. म्हणजे या फॅमिलीने मला खूप खूप मातृत्व दिलेले आहे. त्याच्यामुळे सरांची एकत्रित टाइम सरांचा म्हणजे 75वा वाढदिवस आणि सरांचा 100वा वाढदिवस देखील मी याच पद्धतीने जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करेल. आणि विश्वास सर, तुमची मला एक परमिशन पाहिजे की तुमची देखील मी 61 चांगल्या प्रकारे करेल. आणि जर तुम्ही मला संधी दिली तर नक्कीच तुमची 61 सुद्धा मी चांगली करेल. आणि मला आवडेल पण मी कदाचित तुम्हाला ते सरप्राईज देईल. मी पाटील सरांना सांगेन, हरिवंत सांगेन, आपण सरांना सरप्राईज देऊ. जसं आज सरप्राईज भेंडे सरांना दिला, तसं कदाचित तुमच्या 61चं सरप्राईज आम्ही मिळून तुम्हाला देऊ. त्याच्यानंतर भोसले कॉलेजचे सगळ्यांचे आभार मानते. विशेष म्हणजे प्रकाश कुलकर्णी सर, ते देखील म्हणजे थोडे खूपच बिझी होते, पण तरी त्यांनी देखील त्यांचा छानसा व्हिडिओ दिला आहे, त्यांचा आर्टिकल दिलेला आहे. यानंतर म्हणजे भोसला, म्हणजे आता मी सगळ्यांची नावं घेण्याऐवजी सगळा स्टाफ सांगते. भोसलाचा स्टाफ GD सावंत, नवलगड आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. विशेष म्हणजे मी विश्वास ठाकूर सरांचे आभार मानणार नाही. कारण का तर विश्वास ठाकूर सरांनी जर होकार दिला नसता तर मी हा कार्यक्रमच करू शकला नसते. कारण सरांचे आभार मानणं म्हणजे मला ते माझ्या बुद्धीलाच पटत नाहीये. आणि बेंडे सर पण विश्वास सर माझा मोठा मुलगा असा सन्मान देतात. त्याच्यामुळे सरांचे आभार मानण्यापेक्षा मी आज मला इथे या कामासाठी विश्वास ग्रुपनी जी काही मदत केलेली आहे, खूप वेगवेगळ्या आयडिया दिल्या. प्रसाद पाटील सर, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. हरिओमकडे गेली, हरिओम माझ्या डोक्यात असं आहे, ही क्लिप बनवायची आहे, त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. हरिओमनी झटका होकार दिला, मी हरिओमचे देखील खूप आभार मानते. आणि विशेष म्हणजे या हे सगळं बुक बनवण्यामध्ये परागचे खूप आभार मानते सर. त्या दिवशी परागच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की घरात पेशंट हॉस्पिटलला आणि स्वतःला डायबिटीस असतानाही दीपक आणि पराग यांचं दिवसभर जेवण झालेलं नाही, बँकेचं ट्रेनिंग, हॉस्पिटलचे फोन मी स्वतः दिवसभर त्यांना ऑब्झर्व केलं. या दोघांनी खूप खूप म्हणजे खूप मेहनत घेऊन
आणि मी बक्षी मॅडमचे देखील आभार मानते, कारण मॅडमला मी म्हटलं की मला शिल्पाला सरप्राईज द्यायचं आहे. सर हे एक सायकलचं जे काही आहे ते तुला माहिती आहे. गणेश पाटील सर सॉरी, कारण तुमचा नंबर माझ्याकडे होता आणि दुर्वाक्षी मॅडमच्या भावाचा दवाखाना मला माहित होता, मी तिथे जाऊन तो नंबर मिळवला. पण पाटील सरांची लिंक नव्हती, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचली नाही आणि मॅडमचेही मला सहकार्य मिळालं, आज ते इथपर्यंत आलं. या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम सक्सेस होऊ शकला. त्यात पंचाक्षरी सरांचे म्हणजे त्यांचे आभार मानते, मनोज सरांचे आभार मानते, हावरे सरांचेही आर्टिकल मला अगदी वेळ मिळालं. त्याच्यानंतर इथे म्हणजे प्रत्येकाचं नाव आता मी घेत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम मी करू शकले. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. मेनी मेनी थँक्स. तुमच्या सगळ्यांमध्ये आपण हे करू शकलो. थँक्यू व्हेरी मच. जियो 50